नमो बुद्धाय आणि वेलकम सगळ्यांना. आपण आता आजचा क्लास सुरू करूया अभिधम्म परिचयाचा. तर सगळेजण नमो करतील. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं. आणि आपण सगळे आपले जे टीचर्स आहेत, ज्यांनी आपल्याला अभिधम्म शिकवलेलं आहे, भंते कुशला आहेत, सगळ्यांना आपण नमन करूया. आजपर्यंत ज्यांनी अभिधम्म प्रिझर्व्ह करून ठेवलाय, धम्म प्रिझर्व्ह करून ठेवलाय आणि आपल्याला आज हे नॉलेज मिळत आहे अभिधम्माचं, इतकं रेअर नॉलेज. त्या सगळ्यांना आपण वंदन करू तीनदा. बरं. तर आजचा क्लास आपण सुरू करू. अभिधम्मत्थ संघ हो परिचय. आज आपण मला वाटतं हा 10th क्लास आहे आणि आतापर्यंत आपण चित्त हे फर्स्ट चॅप्टर करत आहे. फर्स्ट चॅप्टरमध्ये 2 भाग झाले आहेत आपले. कामावचर चित्त, रूपावचर चित्त आणि आज आपण अरूपावचर चित्त बघू 12 आणि इफ टाईम परमिट्स आपण लोकोत्तर चित्त सुद्धा बघू. तर आता आपण एक क्विक रिकॅप करूया. चित्त 89 किंवा 120 4 भागामध्ये आहेत. कामावचर 54 त्याचे 3 भाग आहेत. अकुशल, अहेतुक, कामावचर, शोभन. मग रूपावचर 15 त्याचे कुशल, विपाक, किर्य आणि कामावचर 54 हे 2 भागात आहेत, अशोभन आणि शोभन चित्तमध्ये. तर शोभन चित्त 24 आहेत आणि रूपावचर आणि अरूपावचर आणि लोकोत्तर चित्त हे सगळे शोभन चित्त आहेत. आपण हे कॅल्क्युलेशन्स पण बघितले होते अशोभन चित्त आणि शोभन चित्तचे. अशोभन चित्तमध्ये अकुशल चित्त 12 आणि अहेतुक चित्त 18 येतात. आणि हे सगळे सहेतुक चित्त आहेत, शोभन चित्त. हे सहेतुक म्हणजे कामावचर शोभन चित्तामध्ये 2 टाइप्सचे हेतू आहेत. एक आहे ज्ञान संपयुक्त, जे अलोभ, अदोष, अमोह ती हेतुक आहे आणि दुसरं आहे ज्ञान विपयुक्त, अलोभ आणि अदोष हे द्विहेतुक आहे. शोभन चित्त आपण मागच्या क्लासमध्ये बरीच इन्फॉर्मेशन आपण बघितली आहे. याच्याबद्दल द्विहेतुक आणि तिहेतुक चित्तांबद्दल. पटिसंधी चित्त कामावचरचे ते पण बघितलेत आपण. आणि हे लोक आहेत, कामावचर लोक. हे 4 अपाय, मनुष्य लोक आणि 6 देवलोक असे 11 लोक. पटिसंधी चित्त रूपावचर आणि अरूपावचरामध्ये ती हेतुकचेच आहेत आणि जसे त्यांचे झान अंग आहेत, जसे ते डेव्हलप केल्या जातात ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये, तसेच त्याचे विपाक आहेत. 5 रूपावचर कुशल चित्ताचे 5 रूपावचर विपाक आहेत आणि हे 5 सॉरी 5 रूपावचर कुशल चित्त हे 16 रूपावचर लोक मध्ये विपाक देतात. 4 अरूपावचर कुशल चित्त हे 4 अरूपावचर विपाक पटिसंधी देतात. हे 4 अरूपावचर मध्ये उत्पन्न होतात लोक अरूपावचर मध्ये ध्यान केल्याने. तर एक पटिसंधी चित्त असतं जे डिसाईड करतं आपलं फ्युचर बर्थ काय होणार आहे. आणि ते एक पटिसंधी चित्त ते कुशल पटिसंधी देणार की अकुशल पटिसंधी देणार, हे आपण जे प्रॅक्टिस करत आहे कर्माची,
कुशल कम्माची प्रॅक्टिस करत आहे, तर कुशल पटीसंधीचे चान्सेस आपण वाढवतो. आणि अदरवाईज जर आपण प्रयत्नशील नाही आहे आणि आपल्या स्वभावामध्ये आहे, तर आपला स्वभाव कसा आहे? अविद्याचा स्वभाव आहे. अकुशल स्वभाव मुळामध्ये आहे. अविद्यानी इन्फ्लुएन्स्ड स्वभाव आहे. आपण बघितले ती हेतुक पुद्गल कोण आहेत? पुथुचन आहेत, ऑर्डिनरी पीपल. आणि आर्य पण आहेत. 4 मग्ग आणि 4 फल हे ती हेतुक पुद्गल आहेत. फक्त ती हेतुक पुद्गल झान, अभिज्ञा, मग्गफल प्राप्त करू शकतात या जन्मात. आपण ह्या सगळ्या याच्याबद्दल पण बघितलं, उत्कट चित्त आणि ओमक चित्ताबद्दल. याच्याबद्दल आपण 3 प्रकारचे निमित्त, कम्म निमित्त आणि गती निमित्त हे 3 प्रकारचे गोष्टी आहेत ज्या आपल्याला पटीसंधीच्या वेळेस येतात. आणि पृथुजनाचे चित्त पण आपण बघितलेत. 45 चित्त कोणते आहेत ते. विचिकिच्छा, डाऊट बद्दल पण आपण बघितलं मागच्या क्लासमध्ये. आणि अ, हसित उत्पाद चित्त जे आहे बुद्धांचं आणि अर्हताचं. आणि सोमनस चित्त जे आहे ते पृथुजनांचे, म्हणजे ऑर्डिनरी पीपलचे. आणि अर्हताचे ते कोणते आहेत ते सुद्धा आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं. रूपावचर चित्तचं च्याबद्दल वर्णन म्हणजे तिथले ती जागा कशी आहे, तर सुखुम, खूप खूप सटल आहेत तिथले जे पण बीइंग्स आहेत, जे पण तिथले सत्व आहेत, सत्ता आहेत, ते सगळे खूप फाईन, रिफाईन बॉडीचे आहेत. रूपावचरमध्ये चक्षू प्रसाद आहे आणि सोत प्रसाद आहे. म्हणून ते बघू शकतात आणि ऐकू शकतात. आणि त्यांचे जे सेन्सेस आहेत, ते बुद्धांना बघण्यासाठी आणि धम्म ऐकण्यासाठी असतात. रूपावचरमधले हे 16 रूपावचर लोक आहेत. आपण बघू शकता इथे. मग अरूपावचर. अरूपावचरमध्ये जसं रूपावचरमध्ये रूप आहे, म्हणजे सगळे रूप नाही आहेत तिथे. पण चक्षू आहे, सोत आहे आणि हृदयवत्थू आहे. तर अ, मन अ, तर आपण असं म्हणू शकतो, की रूपावचरमध्ये रूप आहे. अरूपावचरमध्ये रूप नाही. जसे रूपावचर आणि कामावचर बीइंग्समध्ये, सत्वामध्ये रूप असतं, तसं नाही. अरूपावचरमध्ये तिथे फक्त नाम आहे. आणि अरूपावचर हे 4 अरूपावचर भूमी मध्ये आहे. हे आहेत, ह्या आहेत त्या 4 भूमी. नेवसंज्ञा, नासंज्ञा आयतन, अकिंचन आयतन, विज्ञानंच आयतन, आकाशंच आयतन. ऍक्च्युली हे जास्त रिफाईन्ड बीइंग्स सत्वांपासून तर खालच्या म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे हे. पण जेव्हा आपण छान चित्त बघू यांचे रूपावचर 12 चित्त, जसे रूपावचरमध्ये 5 कुशल, 5 विपाक, 5 क्रिया आहे, तसेच अरूपावचरमध्ये 4 कुशल, 4 विपाक आणि 4 किर्य चित्त आहेत. आणि हे जे यांचे जे ऑब्जेक्ट्स आहेत, हे रूप ऑब्जेक्ट्स नाही आहेत. यांचे जे ऑब्जेक्ट्स आहेत, जे आरंभण आहेत, ते आहेत आपण बघू ते पंयती आहे. म्हणजे ते स्पेसिफिक रूपावचर ऑब्जेक्ट्स नाहीत, कारण तिथे रूप नाही. रूपावचरमध्ये आपण हे लास्ट क्लासमध्ये हे सगळं बघितलं, की ते ती हेतुक पुद्गल आहेत. आणि निवरण, निवरण काढून टाकतात. तेच निवरण जाळून टाकतात फॉर दॅट मॅटर. आपण असं मागच्या क्लासमध्ये बघितलं. ध्यान चित्त म्हणजे निवरण जाळून टाकणे जे चित्त आहेत, किंवा निवरण सप्रेस करण्याचे चित्त आहेत. जे आर्य नाही आहेत ते, जे विपස්සना नाही करत ते निवरण सप्रेस करून टाकतात. ते चित्त आहेत ते. आणि
एक म्हणजे आपण मागच्या रूपावचर क्लासमध्ये बघितलं उग्गह निमित्त काय आहे, की ती लर्निंग साइन आहे. एक कसिणं जेव्हा तयार करतात, तर तेव्हा ती एक लर्निंग जसं डिस्क आहे, ती लर्निंग साइन आहे, त्याच्यावर फोकस करतात आणि मग जेव्हा बराच वेळ होऊन जातो, ती इमेज जी आहे माइंडची ती डोळ्यांनी बघणारी इमेज, चक्कू व्हिज्युअलाइज्ड ऑब्जेक्ट जी आहे, ती मॅच्युअर होते तेव्हा ते फिजिकल डिस्क काढून टाकतात आणि पटिभाग निमित्त म्हणून जे असतं आपल्या माइंडमध्ये त्याच्यावर फोकस करतात. आणि त्या हिशोबाने उपचार समाधी सुरुवातीला जेव्हा माइंड त्या पटिभाग निमित्तावर फोकस करतात त्याला उपचार म्हणजे अप्रोचिंग कॉन्सन्ट्रेशन, अप्रोचिंग. आणि मग जे जे अडथळे आहे, जे निवरण आहेत त्यांना सप्रेस करून मग जेव्हा ॲब्झॉर्प्शन होतं, जेव्हा कॉन्स्टंट समाधीमध्ये असतं त्याला अपन्न समाधी म्हटलं आहे. आता रूपधम्म हे मटेरियल फिनॉमिना आहे. तर रूपमध्ये तर आपण परमत्थ जे बघितलं ते 4 प्रकारचे चित्त, चेतसिक, रूप आणि निब्बाण हे 4 बघितले आपण. तर नाम जे आहेत ते चित्त, चेतसिका, संखात म्हणजे 4 अरूपिनो धम्म खंड आहेत, चित्त, चेतसिका आणि निब्बाण जे आहे, 4 अरूपिनो खंड कोणते आहेत? वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान आणि निब्बाण हे जे आहेत हे नाम आहेत आणि रूपधम्म किंवा रूपखंड जे आहे ते रूप आहे. तर जे बाकीचे जे आहेत जसे समुतीमध्ये म्हणजे पंयत्ती आपण ज्याला म्हणतो, पंयत्तीचा कन्सेप्ट आज आपण समजत आहे कारण आजचा जो विषय आहे अरूपावचरचा तो थोडा समजायला त्याला काही बेसिक इन्फॉर्मेशन लागते. ती आहे पंयतीची इन्फॉर्मेशन. कारण जे ऑब्जेक्ट आहेत तिथे, आलंबन जे आहेत मेडिटेशनचे, ध्यानचे, ते पंयती आहे. आकाश आणि नथी भाव. आता आकाशांचे आयतन आणि अकिंचन आयतन म्हणजे नथी भाव असं म्हटलेलं आहे अभिधम्मामध्ये. तर पंयती जी आहे ती अर्थ आणि नाम पंयती आहे. आपण जास्त त्याच्यामध्ये नाही जाणार. अर्थ म्हणजे जे आपल्याला अर्थ सांगतं त्या वस्तूचं किंवा त्या गोष्टीचं आणि नाम म्हणजे एक नाव त्याला देतो आपण, नाव डेझिग्नेट करतो. तर ते नाव आपल्याला त्याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या माइंडमध्ये येते. तर अशा 2 टाइप्सच्या या पंयती आहेत. तर प्रत्येकाच्या 6 टाइप्स आहेत. आणि आणि पुढे पण ह्या ज्या पंयती आहेत, त्या कशा अकालिक आहेत, ते कालिक, कालविमुक्त, अजतंग, बहिद्दा, संखात, असंखात आणि पठ्ठांमध्ये पण 24 कंडिशन्स आहेत, ते सुद्धा आहेत. तर रूपावचर, कुशल चित्त आपण बघितले 5 प्रकारचे आहेत. हे ध्यान आहेत. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान आणि पंचम ध्यान. जे 5 ध्यान चित्त रूपावचरमध्ये, अभिधम्मामध्ये सांगितलेले आहेत, ते सुत्तामध्ये 4 आहेत. द्वितीय वालं जे ध्यान चित्त आहे, द्वितीय ध्यान चित्त ते सुत्तामध्ये नाही. आणि अशा प्रकारे आहेत ध्यानंग. वितक्क, विचार, पीती, सुख, एकाग्रता हे 5 ध्यान, पंचक अंग, ध्यानंग असं पण म्हटलेलं आहे. आणि पंचम ध्यान म्हणजे 5वं ध्यानचं जे चित्त आहे ते उपेक्षा आणि एकाग्रता आहे. म्हणजे हे जे सुख जे आपण बघतो, हे सुख म्हणजे हे मनाचं सुख. म्हणजे सोमनस. हे जे सुख आहे हे वेगळं आहे. आपल्या अहेतुक चित्तामधलं जे सुख आहे ते कायाचं सुख आहे. पण इथे हे जे सुख आहे त्याला म्हटलं आहे म्हणजे प्रथम ध्यानपासून चतुर्थ ध्यानपर्यंत जे सुख आहे ध्यानंग ते सोमनसचं चित्त आहे. म्हणजे वेदना जर आपण बघितली तर प्रथम ध्यानपासून चतुर्थ ध्यानपर्यंत आपण जेव्हा ध्यानमध्ये असतो रूपावचर ध्यानमध्ये तर ते सुख देतं. सुख, एकाग्रता. तर सोमनस असतं ते. आणि नंतर त्याला पण सोडून दिलं आणि पुढे निघालं की उपेक्षा. त्याच्यासोबत पण उपेक्षा, एकाग्रता. तर हे जे पंचम ध्यान चित्त जे आहे, हे पुढच्या लेव्हलवर नेतं. म्हणजे रूपावचर चित्त जे आहे 5वं ध्यानचं, ते अरूपावचरकडे नेतं. आणि बरं, ते आपण पुढे अरूपावचरमध्ये बघू. पण आता इथे विपाकाचे पण ते सेम रूपावचर चित्त आहेत.
जे या रूपावचर चित्तामध्ये जे मेडिटेशन करतात सतत ध्यानमध्ये, तर त्यांना त्यांचा विपाक, त्यांची पटिसंधी पण याच 5 ध्यान चित्तांमध्ये असते. आणि कीर्य म्हणजे हे अर्हताचे चित्त आहेत. हे फक्त अर्हताचे आहेत. तर अरूपावचरमध्ये आपण निवरण बघितले, 5 निवरण आणि एक शेवटचं 6 निवरण अविद्या, ते तर शेवटी निघतं अर्हताच्या वेळेस. पण हे 5 निवरण जे आहे, थीन मिद्द, विचिकिच्छ, व्यापाद, काम, राग, उद्धच्च, कुकुच्च, हे निवरण अडथळे आहेत ध्यान, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता आणण्यामध्ये. तर अरूपावचर चित्तमध्ये पुढे आणखी रिफाईन्ड स्टेट ऑफ माइंड आहे, की जी ध्यान चित्तामध्ये नेतं. तर ती आहे हे 3 चित्त, कुशल, विपाक, कीर्य, 4, 4, 4 अरूपावचरचे 12 चित्त. तर कोणते आहेत ते? तर अरूपावचर कुशल चित्त 4 आहेत. आकासानंच आयतन कुशल चित्त. तर आकाश आयतन आहे. इन्फायनाईट स्पेस, अनंत आकाश. हे हे त्याचं उपेक्षा एकगताच्या नंतर म्हणजे रूपावचर पंचम ध्यानच्या नंतर ते ऑब्जेक्ट जे आहे ते आहे आकासानंच आयतन ऑब्जेक्ट. तर हे ऑब्जेक्ट कसं आहे? हे आयतन आहे. आयतन म्हणजे पूर्ण ते क्षेत्र आहे. कसलं क्षेत्र आहे? तर आकाश. म्हणजे हे अनंत आकाशाचं क्षेत्र आहे. विज्ञानंच आयतन कुशल चित्तं ते आहे दुसरं अरूपावचर चित्त आहे ते. आणि त्याच्यामध्ये विज्ञान आयतन आहे. विज्ञान म्हणजे पुन्हा अनंत कॉन्शियसनेस, अनंत विज्ञान. विज्ञान म्हटलं तर जे आपलं नॉलेज किंवा जाणण्याचं जे चित्त आहे, आपल्या चक्षु, सोत, घान, जिव्हा काय आहे तर आहे नाही इथे रूपावचरमध्ये, पण मन आहे. आणि म्हणून हे विज्ञान हे मनाचं आयतन म्हटलेलं आहे इथे. आणि अकिंचन आयतन कुशल चित्तं हे तिसरं आहे. अकिंचन आयतन म्हणजे काही नाही. अकिंचन म्हणजे नथिंग, काही नाही. तर नथिंगनेसचं हे आयतन आहे. जे काही नाही, जिथे काही नाही. पण इथे हे आपल्याला समजणं, आपल्या पुथुजनांना हे समजणं डिफिकल्ट आहे. तर इथे एका ठिकाणी एका बुकमध्ये असं म्हटलं आहे, की कसं समजायचं आपण? अकिंचन म्हणजे काही नाही, नथिंग. नथिंग म्हणजे पण ते एक परसेप्शन आहे. एक तो ती संज्ञा आहे, एक दृष्टिकोन आहे तो पण. तर नथी भाव म्हणून समजायचा आहे. नथी भाव, भाव म्हणजे मनाला तो भाव येणे, की इ इथे काही नाही. मनाला भाव येणे, की इथे काही नाही किंवा माझे काही नाही. माझ्या इथे माझं काही नाही. म्हणजे जेव्हा स्वतःच्या चित्ताने हे अनुभव करत आहे, त्या चित्ताला अनुभव होत आहे, की काही नाही. नथी भाव. हे अनुभवचं चित्त आहे. आणि म्हणून त्याला एम्प्टीनेस म्हटलंय म्हणजे वेगवेगळे भंते वेगवेगळ्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करतात. कोणी शून्यता पण म्हणतात, पण हे शून्यता नाही. आणि आणि ते उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे, बस एवढंच आहे. नथी भाव त्या चित्ताचा अनुभव आहे. या अकिंचन आयतनामध्ये अशा प्रकारे समजल्या पाहिजे आपण. नेवसंज्ञा, नासंज्ञा, कुशल चित्त हे चौथं आहे. म्हणजे इथे संज्ञा आहे पण आणि नाही आहे पण, दोन्ही पण नाही, असं त्याचं मीनिंग आहे. संज्ञा आहे किंवा संज्ञा नाही, असे दोन्हीही नाही. त्याला म्हटलं आहे नेव संज्ञा ना असंज्ञा. नेव संज्ञा ना असंज्ञा आयतन. तर आता आपण आयतन म्हटलं तर आयतन म्हणजे कसं, की हे एक फील्ड आहे. हे क्षेत्र आहे एक. हे असं ठिकाण आहे, जिथे ते चित्त राहतं. ते चित्त तिथे वास करतं. हे ठिकाण आहे. तर त्याला आयतन म्हटलेलं आहे. आणि अरूप लोकमध्ये काही वस्तूच नाहीये. तिथे रूप नसल्यामुळे हृदयवस्तू पण नाहीये अभिधम्माप्रमाणे. आणखी याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत. पण अभिधम्माप्रमाणे जे पुस्तकं आहेत, अभिधम्मत संघाप्रमाणे ते म्हणतं, की इथे रूप तर नाहीच आहे. म्हणून हृदयवस्तू पण नाही आहे. म्हणून हृदयवस्तू पण नाही आहे. आणि इथे वस्तू नसल्यामुळे चित्त
असं खूप पसरलेलं आहे. आकाशंच आयतन म्हणजे इन्फायनाईट आहे. अनंत आहे इथे. तर अशा प्रकारे आपण आयतन समजायला पाहिजे. आयतन म्हणजे तिथे बेसच नाहीये. म्हणजे तिथे जिथे चित्त आहे, ते बाउंडरी नाहीये त्याला. काही लिमिटेशन नाहीये. तर अरूपावचर कुशल चित्तमध्ये फक्त नाम आहे, म्हणजे चित्त आणि चेतसिक आहे. रूप नाही आहे. आणि रूप म्हणजे पंचकवत्थू म्हणजे 5 जे आपले विज्ञान आहे त्यांचं जे वत्थू आहे, जे आपण आत्ताच बोललो रूप, चक्षु, सोत, घान, जिवा, काया. याचे जे रूप आहेत, हे जे रूप आहेत, हे अ, याचे वस्तू नाहीयेत. यांचे वस्तू नाही. यांना सपोर्ट करण्यासाठी काही नाहीये आणि हृदय वस्तू पण नाही आहे इथे. तर अरूपमध्ये वस्तू नाही आहे. म्हणून अ, तिथे आपण म्हणतो, की तिथे फक्त ते चित्त आहे, ते उत्पन्न होतं आणि ते त्याप्रमाणे पुढे-पुढे आपणहूनच जात असतं. म्हणजे आकाशांच्या आयतनं, मग विज्ञानांच्या आयतनं, अकिंचन आयतनं आणि नेवसंज्ञाना असंज्ञा आयतनं. तर हे चित्त जे आहेत, हे सगळे चित्त 5 जे अ, रूपावचरचं जे पंचम ध्यान होतं, त्याचं चित्त आहे समजलं जाते. कारण तिथे फक्त उपेक्षा आणि एकग्रता हे 2च ध्यानांग आहेत. आणि या 5व्या ध्यानांगामध्ये जे अ, ध्यानांग आहेत, तेच अरूपावचरचे ध्यानांग समजल्या जातात अभिधम्माप्रमाणे. विपाक चित्त जे आहेत, ते पटिसंधी चित्त आहेत, जे जे पुथुजन हे 4 अरूप भूमीमध्ये ध्यान करतात, त्यांना तसेच विपाक मिळतात. त्या भूमीचे विपाक मिळतात. आकाशांच्या आयतन विपाक चित्तामध्ये त्या हिशोबाने. आणि अ, हे जे ऑब्जेक्ट आहे अरूपाचं, जसं पठम अरूप आपण म्हटलं, तर तर त्याचं ऑब्जेक्ट काय आहे? आकाश पंयती. तर पंयती म्हटलेलं आहे. आकाश ही पंयती आहे. हे परमत्थ नाही. हे परमत्थ ऑब्जेक्ट्स नाही. हे अ, पंयती ऑब्जेक्ट्स आहे. आणि आपण आयतनबद्दल ऑलरेडी बोललो. तर ते जे स्टेजेस आहेत, ते स्टेजेस खूपदा अ, अभिधम्मत्थ संगममध्ये कुठे-कुठे ध्यान मेन्शन केलेलं आहे. पण ते कुठे म्हणतात, कोणते भंते म्हणतात, की ते समापत्ती अटेनमेंट्स आहेत. समापत्ती आहे, प्राप्त केलेले आहेत. असं म्हटलं गेलं आहे. तर पंयतीबद्दल इथे मेन्शन केलं आहे. तर आकाशांच्या आयतनं आणि अकिंचन आयतन हे 2 पंयती ऑब्जेक्ट्स आहेत. प्रथम अरूप ध्यान आणि तृतीय अरूप ध्यानचे. आता विपाक चित्तबद्दल आपण ऑलरेडी म्हटलंय, की हे कुशल चित्त जे प्रॅक्टिस करतात, अं, पुथुजन, ते ह्या ठिकाणी जातात. विपाकमध्ये रिबर्थ कॉन्शियसनेस म्हणजे पटिसंधीच्या वेळेस. आणि हे चित्त फक्त अनर्यसाठी आहेत. विपाक चित्त अनर्यसाठी आहेत. म्हणजे जेव्हा त्यांचा काळ संपतो, जसं आकाशंचन आयतनामध्ये 20,000 कप्प एवढी लाईफ आहे. विज्ञानांच्या आयतनामध्ये 40,000 कप्प, कल्प. अकिंचन आयतनामध्ये 60,000 कल्प. संज्ञामध्ये अ, 80,000. तर अशा प्रकारे लाईफ आहे तिथे 80,000 कल्प. तर ही जी एवढी लांब लाईफ आहे तिथे, ह्याचे जेव्हा पुथुजन आहेत किंवा अनर्य पुद्गल आहेत, तर त्यांचा जो विपाक पूर्ण झाला, की त्यांचे जे अकुशल कर्माचे जे संखार असतील, ते वर येतात आणि मग त्यांचा जन्म खालच्या अपाय भूमीमध्ये मग होतो. अकुशल चित्त वर आल्यावर. रिबर्थ कॉन्शियसनेस पटिसंधीच्या वेळेस म्हणजे इथे काळ घालवल्यानंतर, हा विपाकाचा काळ जेव्हा ते घालवतात, कारण हा पूर्ण सुखद म्हणण्यापेक्षा जे त्यांनी ध्यान प्रॅक्टिस केलाय, जे अरूपावचर ध्यान प्रॅक्टिस केलेलं आहे आधीचं, त्याचं ते विपाक अनुभव करत राहतात. अ, म्हणजे ते संपल्यानंतर, ते विपाक संपल्यानंतर त्यांचा जन्म
एकदम खालच्या गतीला येतो अशा पुथुजनांचा. जसे हे 4 अपाय आहेत, त्याच्यामध्ये एक अ, एका सुत्तामध्ये पण मेन्शन आहे म्हणजे ते मी पुढे सांगील. अ, कोणते सुत्त आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आणखी ते वाचले की अ, कदाचित थोडंसं आणखी या लोकाबद्दल अरूपावचर भूमीबद्दल आपण जास्त अजून बघू शकतो की समजू शकतो. आणि हे जे किर्यचित्त आहे, अरूपावचर किर्यचित्त हे फक्त आर्य पुद्गलांचे आहेत किर्यचित्त. ते जे आर्य पुद्गल आहे सोतापन्न पासून जे जे या अरूपावचरामध्ये म्हणजे रूपावचर ध्यान प्रॅक्टिस करून मग नंतर अरूपावचरामध्ये जेव्हा जातात तर तेव्हा अ, ते अशा प्रकारे पुढे-पुढे किर्यचित्ताने जातात. आणि अर्हत झाल्यानंतर सुद्धा ह्या जेव्हा अ, अर्हत झाल्यानंतर सुद्धा या चित्तांनी ते प्रॅक्टिस करतात. जसे बुद्ध, जसे अर्हत हे प्रॅक्टिस करतात या किर्यचित्तानी. तर अरूपावचर चित्त हे 12 आहेत आणि हे पूर्ण हे एवढे चित्त आहेत. कुसल, विपाक आणि किर्य. तर जसं आपण बघितलं अरूपावचर चित्त हे पंचम ध्यान चित्त आहे. आणि हे पंचम ध्यान चित्त कोणते? उपेक्षा एकग्गता सहितं पंचम ध्यान कुशल चित्तम हे आहे. अरूपावचर चित्तमध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत, आलंबन आहेत, हे अशा प्रकारे आहेत. तर इथे जर आपण बघितलं, तर आकासंचन आयतनचं ऑब्जेक्ट आकाश आहे पंचम ध्यानच्या नंतर आणि पंचम रूपावचर पंचम ध्यान नंतर आणि विज्ञानांचं म्हणजे हे तर कसिननी होतं. कसिननी पण ते प्रॅक्टिस करतात. पण विज्ञानांचे आयतन जे आहे ते कुसल आणि विपाक चित्त जे आहेत विज्ञानांच्या आयतनमधले त्यांचं आलंबन कुसल चित्त आहे आकासंचन आयतनचं. आणि जे कीर्य चित्त आहे म्हणजे जे आर्य पुद्गलांचं विज्ञानांचे आयतन चित्त आहे ते आहे त्याचं आलंबन आहे कुसल किंवा कीर्य हे 2 ऑब्जेक्ट्स. आणि तसेच अकिंचन आयतन आणि अकिंचन आयतन तत्तीय अरूप ज्याला म्हणतात की ते नेव संज्ञा ना असह्या कुसल आणि विपाक ह्या 2 चित्तांचे कुसल चित्तांचे आणि विपाक चित्तांचे ऑब्जेक्ट आहे कुसल. म्हणजे हे अनर्य पुद्गल त्यांचं आहे. आणि कीर्य चित्त म्हणजे अर्य पुद्गल आहे त्यांचं कुसल आणि कीर्य हे 2 ततीय अरूपा म्हणजे अकिंचन आयतन ऑब्जेक्ट्स आहेत. तर आपण हे जे ऑब्जेक्ट्स आहेत ना कोणते कुसल आणि कीर्य हे जे ऑब्जेक्ट्स आहेत पठमण ततीय अरूप चित्ताचे यांना महग्गत आलंबन असं म्हटलं आहे. महग्गत ऑब्जेक्ट्स असं म्हटलं आहे. आणि कीर्य ऑब्जेक्ट हे नेहमी अरत पुद्गलांचे आणि कुशल ऑब्जेक्ट हे पुथुजन आणि सेख्खा पुद्गलांचे. सेख्खा म्हणजे सोतापन्न, सगदागामी, अनागामी पुद्गलांचे आहेत. तर अरूपावचर 12 चित्त आपण ह्या पहिल्या 2 गोष्टी बघितल्यात ऑलरेडी मागच्या स्लाइडमध्ये आणि हे महग्गत ऑब्जेक्ट्स आहेत कोणते आकासंचन आयतन आणि अकिंचन आयतन हे पंयती आहेत. एकतर पंयती आहे आणि ते कुसल आणि कीर्य हे महग्गत ऑब्जेक्ट्स आहेत याचे. ठीक आहे. आणि पुढे आपण म्हणू शकतो की अनंत आकाशो हे आकाशानंच आयतन हे एंडलेस स्पेस म्हणजे इनफायनाईट आहे, बाउंड्री नाहीये त्याला. म्हणजे जो आपला विचार आहे, विज्ञान आहे, थॉट आहे, तो या लिमिटलेस स्पेसमध्ये फिरत असतो तिथे. एंडलेस, अनंत. आणि अकिंचन आयतन आहे, त्याला याच्यासाठी नथी भाव म्हणजे तिथे ओनरशिप सारखं, पोझेशन सारखं असं काहीच नाहीये, की हे माझं, असं काहीच नाहीये. म्हणजे ते पंयती आहे, परमत्थ नाही. रिअल नाही. तर अकिंचन आयतन याला म्हणून नथी भाव असं म्हटलं आहे. एक जसं आपण बघितलं एक अनंज सुत्त आहे. त्याच्यामध्ये अंगुत्तर निकायच्या तिक्क निपातमध्ये तिथे तुम्ही बघू शकता हे सुत्त 114 जे आहे अनंजा सुत्त याच्यामध्ये फरक दिलेला आहे, की
की तीन तीन जे पुद्गल आहेत, अ, 3 प्रकारचे व्यक्ती आहेत या संसारामध्ये, तथागतांनी सांगितलं आहे आणि कसे ते अं, एकदम वरचे 4 भूमी प्राप्त करतात, नाहीतर खालचे 4 भूमी प्राप्त करतात. जे आर्य आहेत ते वरचे 4 भूमी प्राप्त करतात. हे हे जे आपण अरूपावचरचे बघितले, आकाशांचे आयतन, विज्ञानांचे आयतन, अकिंचन आयतन, नेव संयना असह्य. तर हे 4 भूमी प्राप्त करतात. जे आर्य आहेत, आर्य पुद्गल आहेत, ते तिथूनच ते प्राप्त करून सुगतीला निघून जातात. लोकुत्तरमध्ये अर्हतपद प्राप्त करतात आणि जे अनर्य आहेत, ते पुन्हा खाली येतात आणि ते अपाय भूमीमध्ये अ, ते तिरच्छान, पेत आणि अ, निरय हे 3 याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ते खाली येतात. तिथे या पर्टिक्युलर सुत्तामध्ये असुर भूमी नाही सांगितलेली आहे. पण ते कदाचित त्यांनी पेतमध्ये इन्क्लूड केलं असावं, असा अंदाज आहे. तर तुम्ही हे बघू शकता हे सुत्त आणि हे हे सगळं सांगतं त्या सुत्तामध्ये. चित्त कसं विमुक्त करतात आर्य, ते सांगितलेलं आहे इथे. म्हणून एक आर्य आणि अनर्य मधला फरक असं सांगितलेलं आहे. बरं. तर अरूपावचर चित्त ही गाथा काय आहे? आलंबन अपभेदेन चतुधा रूप मानसं. मानसं हा शब्द जो आहे ना, हा जसं चित्त म्हणजे फर्स्ट थिंग है ना, चित्त एकदम सगळ्यात अल्टिमेट परमत्थ. तर चित्त विज्ञानकडे कसं प्रोसीड होतं है ना, चित्तातूनच आपल्याला कळतं ना, की जसं आपण अ, अहेतुक चित्तमध्ये बघितलं, की चित्त विज्ञान विज्ञानाचं चित्त आहे. तर त्या चित्तानी विज्ञान उत्पन्न होतं. जसं चक्षु विज्ञान उत्पन्न होतं रूप बघितल्यावर. तर चित्त पण एक एक प्रोसेस आहे चित्ताची, ज्याचं ते विज्ञान होतं. तिथे चित्त, मनो, मानसं हे थर्ड थर्ड स्टेज आहे. त्या चित्ताच्या अवस्थेची जसं-जसं चित्त प्रोसीड होतं विज्ञान व्हायला. विज्ञान होणं म्हणजे पुथुजनाच्यासाठी. पण जेव्हा चित्त, मनो, मानस आहे, मानसं, तर ते फक्त साठी आहे तिथपर्यंत चित्त. त्याच्या पलीकडे गेलं की हृदयंग आहे. हृदयंग, पंदरंग आणि पुढे आहे. तर हृदयंग म्हणजे हृदयंगपर्यंत पोहोचत नाही, हृदयपर्यंत पोहोचत नाही त्या चित्ताचा इफेक्ट. आर्य जे आहे त्यांचं मानसंगपर्यंत असतं. तर रूपावचर चित्त हे हायली डेव्हलप चित्त आहेत. हे खूप डेव्हलप केलेले चित्त आहेत. जिथे निवरण थांबवलेले आहेत, अडथळे थांबवलेले आहेत. म्हणून चित्त शुद्ध आहे इथे. आणि शुद्ध चित्त हे मानसंगपर्यंत म्हणजे चित्त, मनो, मानसंग इथपर्यंत. म्हणून हे मानसंग आहे. तर याचं ट्रान्सलेशन नोट्समध्ये जे आज शेअर केले आहे सगळ्यांसोबत नोट्स, त्याच्यामध्ये मानसंग अशा पद्धतीने समजावे. तिथे पूर्ण 9 स्टेजेस दिलेले नाहीयेत. विज्ञान खंदापर्यंतचे म्हणजे विज्ञान अ, आणि विज्ञानचा खंद कसा होतो तोपर्यंत. पण तिथे फर्स्ट 3 स्टेजेस आहे. चित्त, मनो, मानसं. तर म्हणून हे जे रूपावचर आणि अरूपावचरचे जे चित्त म्हटले आहेत, त्यांना मानसंग म्हटलं आहे इथे. म्हणून त्यांना मानसंग म्हटलं आहे. आणि पुण्य, पाक, क्रियाभेदा. म्हणजे पुण्य म्हणजे माहिती आहे आपल्याला कुशल, पाक म्हणजे विपाक आणि क्रिया म्हणजे कीर्यचित्त. पुनः द्वादशधा थेटंग. याचा इझी आहे. आलंबन अपभेदेन. आलंबनाच्या भेदप्रमाणे कोणते 4 आलंबन आहे, 2 आलंबन आहे तिथे प्रायमरीली आकाशांचे आयतन आणि अकिंचन आयतन. पण ते पण कसे आहेत, जर आपण चित्ताच्या हिशोबाने बघितले तर ते 4 आहेत. आकाशांचे आयतन, विज्ञानांचे आयतन, अकिंचन आयतन आणि नेवसंज्ञा नासंज्ञा आयतन. तर आलंबन भेद प्रमाणे 4 अरूप मानस आहेत. पुण्य विपाक क्रिया भेदाने ते 12 आहेत ना. 4 4 4 मिळून 12. तर झान हा जो शब्द आहे, जसं रूपावचर झान चित्त म्हणतो आपण. पण अरूप झान वापरलेलं नाहीये. अरूप झान जे शब्द वापरला आहे ना,
सुत्तामध्ये नाहीये. अरूपझान जो शब्द आहे, तो कॉमेंट्रीमध्ये वापरला, अट्टकथामध्ये वापरलेला आहे. आणि अ, आपण जर सुत्तांमध्ये बघितलं तर आयतन शब्द वापरलेला आहे. आयतन, आकासंचन आयतन हा शब्द वापरला आहे. जर आपण सुत्तांमध्ये बघितलं तर तिथे भव शब्द वापरलाय. जसं सम्मादिट्ठी सुत्त आहे. तर सारिपुत्त थेर तिथे भव शब्द वापरतात. उपादान ना, उपादान म्हणजे अटॅचमेंट. अटॅचमेंट टू रूपराग, अरूपराग नाही का? रूपराग म्हणजे अटॅचमेंट, आसक्ती रूपसाठी. अरूप राग म्हणजे अटॅचमेंट टू अरूप, रूप नाही त्याला, तर तो पाठ आहे हा. अरूप राग चा पाठ आहे हा. तर भवच्या हिशोबाने सांगितलेला आहे संमादिट्ठी सुत्तमध्ये सारिपुत्त थेरांनी. का? कारण ते कम्म आणि विपाक सांगतात आणि पटीसंधी सांगतात. म्हणजे रिबर्थ, ते भव हे रिबर्थशी कनेक्टेड आहे 3 लोकामध्ये. हे जे पूर्ण लोक आहे 31 लोक, हे प्रायमरीली 3 भूमी, 3 लोक म्हणण्यापेक्षा अ, वचर, 3 वचरमध्ये आहे. 3 वचर कोणते? अ, कामावचर, रूपावचर, अरूपावचर हे 3. तर इथे अ, आता आपण जे चित्त बघितले आतापर्यंत हे या 3 वचरांमध्ये उत्पन्न होणारे जे सत्व आहेत त्यांच्या बद्दल आहे, म्हणजे 31 प्लेन्स बद्दल आहेत. हे 31 प्लेन्स बद्दल आहेत. पण दिग्घनिकाय फक्त एका ठिकाणी अपायभूमी शब्द वापरलेला आहे. ते पण तिथे आपण बघू शकतो. फक्त एका दिग्घनिकाय. मग दिग्घनिकाय आपण म्हणतो, की नंतर कंपाईल केलेले आहेत म्हणूनही असू शकतं ते. बरं. तर निरोध समापत्तीबद्दल आपण जास्त इथे आता आपण याच्याबद्दल नंतर बोलूया, वेळ राहील तेव्हा. आता आपण भव आणि भूमी हा भेद बघितला. भव आणि भूमी, भव पालितम भव हा कामभव, रूपभव आणि अरूपभव असं समादिट्ठी सूक्तामध्ये म्हटलं आहे. आणि अभिधम्मत्थ संग्रहामध्ये भूमी शब्द वापरलेला आहे. ते आपण बघितलं आता. आणि हे महग्गत चित्त म्हणजे कोणते? महग्गत चित्त कोणते? तर रूपावचर चित्त, अरूपावचर चित्त. रूपावचर 15 चित्त आणि अरूपावचर 12 चित्त हे टोटल 27 महग्गत चित्त म्हणतात. महग्गत चित्त. अरूप झान, उपेक्षा आणि एकग्गता झान अंग आहेत हे 2. आणि त्याच्यामुळे त्यांना रूपावचर पंचम झान मध्ये मोजल्या जातात. त्यांचे ऑब्जेक्ट्स आलंबन रूप नाही, वेगळे आहेत. प्रत्येकाचे चारही चित्ताचे वेगळे आहेत. आणि पंचम झान चित्ताचे ऑब्जेक्ट्स रूपवर आधारित अ, रूपावचरचे, पंचम झान चित्ताचे रूपावचरचे ऑब्जेक्ट्स रूपवर आधारित आहे. अरूपावचरचे समापत्ती जे आपण म्हणतो त्याचे ऑब्जेक्ट्स रूपावर आधारित नाही. ते आकाश आणि नथी भाव या पंयतीवर आधारित आहे. म्हणजे जे पंयतीचा जो शब्द वापरला आहे तो अकिंचन शब्द न वापरता नथी भाव शब्द वापरला आहे पंयतीचा. आणि हे 27 महग्गत चित्त जसे जसे पुढे जातात तसे सुखुम, व्हेरी रिफाईन आणि उच्चतम स्थिती प्राप्त होत असतात जसे जसे पुढे जातात. कारण ते निवरणाच्या अडथळ्यापासून मुक्त 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 कमी कमी होत जातात. असे ते शुद्ध होतात. मनाची शुद्धता असते त्या चित्तांमध्ये आणि उच्चतम स्थितीची अवस्था असते. हायर अँड ग्रेटर स्टेट्स ऑफ माइंड. तर जे ब्रह्मा लोक जे म्हटलं आहे हे 2 आहेत. रूप ब्रह्म आणि अरूप ब्रह्म. रूप ब्रह्म म्हणजे रूपावचरच्या 16 भूमी. त्यांना म्हटलंय रूप ब्रह्म. तर रूप ब्रह्मचे जे आहे त्यांना त्यांना बघता येतं आणि त्यांना ऐकता सुद्धा येतं. म्हणजे बुद्धांना त्यांना बघता येतं आणि धम्म ऐकता येतो. अरूप ब्रह्म जे आहेत ते 4 अरूपावचर भूमीचे आहेत. त्यांना चक्षुप्रसाद नसतो आणि सोतप्रसाद नसतो. म्हणून त्यांना दिसत नाही आणि ऐकू सुद्धा येत नाही. बरं, हे ब्रह्म जे आहेत ना त्यांना बाकीचे 3 तर नाहीच आहेत. बाकीचे 3 सेन्सिटिव्हिटीज म्हणजे प्रसाद जसे घान प्रसाद, जीवा प्रसाद, काया प्रसाद हे तर नाहीच आहेत. पण हे जे रूप ब्रह्म आहे त्यांना 2 चक्षु आणि सोत प्रसाद आहे.
म्हणून जे इद्दी पण आहेत ना, ते त्याच्यामध्ये दिब्बचक्षु दिब्बसोत असं असे 2 इद्दी आहेत. अरूप ब्रह्मामध्ये चक्षु आणि सोत दोन्ही पण नाही आहेत. पसाद म्हणून तिथे ते बुद्धांना बघूही नाही शकत आणि धम्म ऐकूही नाही शकत. तर म्हणून अ, किती पण बुद्ध गेले तिथे अरूपावचरमध्ये, तरी पण तिथले जे सत्व आहे त्यांना धम्म ऐकू येणार नाही. आधीचे ज्यांना मग्ग प्राप्त आहेत, मग्ग फल प्राप्त आहेत, असे आर्य आहेत, ते जेव्हा जातात तिथे किंवा ते जेव्हा प्रॅक्टिस करतात, तर त्यांच्यासाठी ते त्यांचं माइंडवर कंट्रोल आहे बेसिकली. आणि आणि म्हणून अ, त्यांचे जे किर्यचित्त आहे किंवा इव्हन जे सेख्ख आहेत, ते तिथे पुढे प्रॅक्टिस करू शकतात. तर महग्गत चित्त. इथे फक्त हे प्रश्न टाकलेले आहेत. हे प्रश्न तुम्ही बघू शकता आणि हे सोडवायचा प्रयत्न करू शकता, की हे कोणते आहेत? किती रूपावचर चित्त आहे? कोणते आहेत ते? अरूपावचर चित्त कोणते आहेत? ध्यान अंग काय आहे? कोणते आहेत? आणि ध्यान चित्त, सोमनस कोणते आहेत? हा एक प्रश्न सगळ्यांनी सोडून बघायला पाहिजे. 5th की जे हॅपी चित्त आहेत, है ना? सोमनस्स चित्त आहेत. हॅपी चित्त म्हणजे सोमनस्स चित्त किंवा सुखचे जे चित्त आहेत, ते अशोभन मध्ये कोणते आहेत, किती आहेत? आणि शोभन चित्तामध्ये कोणते आहेत आणि किती आहेत? ही एक एक्सरसाइज तुम्ही करू शकता आणि बघू शकता अ, की काय आन्सर येत आहे तसं. तर मग ऑब्जेक्ट्स काय आहेत? अरूपावचर आणि रूपावचर चित्तांचे अ, ते पण बघू शकतात. तर भेद जे आहेत, भेद ते अं, झान भेद म्हणजे आपण आधी बघितले वेदना भेद, पयोग भेद, संखार भेद. ह्या 3 प्रमाणे आपण अकुशल चित्त बघितलेत, कामावचर चित्त बघितलेत. मग नंतर कामावचर चित्तामध्ये जातीभेद हे नवीन एक आलं. जातीभेदमध्ये कुशल, विपाक, किर्य, अकुशल चित्त कामावचरचे ते पण आलेत. तर रूपावचर चित्तमध्ये झान आलेत. म्हणून आता झान भेद, झान प्रमाणे पण भेद केलेला आहे. क्लासिफिकेशन केलेलं आहे झान प्रमाणे पण. तर रूपावचर चित्तामध्ये प्रथम झानचे 3, द्वितीय झानचे 3, तृतीय झानचे 3, चतुर्थ झानचे 3 आणि पंचम झानचे 3 असे चित्त आहे. ते न संपयुक्त, न विपयुक्त आणि मागच्या क्लासमध्ये आपण डिस्कस केलं, कसे ते असंखारिक आणि न ससंखारिक आहेत. याच्यावर बरंच डिस्कशन आहे मागच्या क्लासमध्ये. जे वेगवेगळे विभावनी टीकामध्ये वगैरे जे सांगितले आहे आपल्याला आणि लेडी सयाडो जे एक्सप्लेन करतात. तर अशा प्रकारे भेद क्लासिफिकेशन हे करून बघायला पाहिजे. कारण पुढे पुन्हा फक्त नंबर्स आहेत. फक्त नंबर्स प्रमाणे आपल्याला समजायचं आहे. पुढचे जर चॅप्टर्स जसे चित्त आहे, मग पुढे चेतसिका आहे, मग चित्त चेतसिका संपयोगने संगहाने हे आहे म्हणजे कॉम्बिनेशन चित्त आणि चेतसिकाचं. आणि पुढे जितके पण आहेत पकिंडक आणि तर ते सगळे नंबर्सवर आधारित आहेत चॅप्टर्स. तर म्हणून हे पुढचं जर आपल्याला समजायचं आहे तर आपल्याला नंबर्स समजणं आवश्यक आहे. तर तसेच अरूपावचर चित्तभेद तर ते कोणते आहेत? तर याच्यामध्ये आपण बघितलं की अरूपावचर चित्तामध्ये फक्त पंचम झान चित्त आहेत. फक्त पंचम झान चित्त आहेत. तिथे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ झान चित्त नाहीत. तर पंचम झानचे किती चित्त आहेत? सगळे 12 चित्त आहेत पंचम झानचे. आणि हे सगळे उपेक्षाचे चित्त आहेत. इथे आपण बघितलं तर हे उपेक्षाचे चित्त आहेत आणि कुशल, विपाक, किर्य, जातीभेद प्रमाणे 4, 4, 4 आहेत. याच्यामध्ये पण न संपयुक्त, न विपयुक्त आहे आणि न असंखारिक आणि न ससंखारिक असा संखार भेद आहे. तर झानमध्ये हे सगळेचे सगळे 12 चित्त पंचम झानमध्ये मोजल्या जातात. तर महग्गत चित्तभेद इज ऍक्च्युअली कंबायनिंग द टू. रूपावचर आणि अरूपावचर चित्तभेद हे कंबाईन केले आहेत या पर्टिक्युलर चार्टमध्ये. हे बघू शकतो आपण. तर झान भेद वरून आपण बघू शकतो की प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ हे 3, 3, 3, 3 हे सगळे रूपावचरचे झान आहेत. आणि पंचम झानमध्ये एक म्हणजे पंचम रूपावचर झान 3 आहेत आणि 12 अरूपावचर झानचे चित्त आहेत. तसेच सोमनस्समध्ये पण आपण बघू शकतो हे रूपावचरचे चित्त आहेत 12 आणि उपेक्षा चे जे चित्त आहेत हे 3 चित्त रूपावचर ज्यांचे आहेत आणि 12 चित्त
अरूपावचर झांचे आहेत. आणि जातीभेदमध्ये जर बघितलं तर कुशल किती आहेत, तर 5 रूपावचरचे कुशल चित्त आहे आणि 4 अरूपावचरचे कुशल चित्त आहेत. असे मिळून 4 + 5 इज 9. तर 9 हे कुशल चित्त आहे, 9 विपाक, 9 किर्य, सेम पॅटर्न मध्ये हे रूपावचर अरूपावचर हे दोन्ही मिळून महगत चित्त अशा प्रकारे भेद केलेला आहे. आपण आता लोकुत्तर चित्त बघू. लोकुत्तर चित्त म्हणजे मग्ग आणि फलाचे चित्त. हे अर्य चित्त आहेत. याच्यामध्ये स्टेजेस दिले आहेत. सोतापत्ती, सगदागामी, अनागामी, अर्हत. तर मग्ग चित्त कोणते आहेत? सोतापत्ती मग्ग चित्तांग, सगदागामी मग्ग चित्तांग, अनागामी मग्ग चित्तांग, अर्हत मग्ग चित्तं चेती. इमानी चत्तारीपी लोकुत्तर कुशल चित्तानी नाम. अशा प्रकारे हे 4 लोकुत्तर कुशल चित्ताचे नाव आहेत. आणि तसेच फलचित्त आहेत. तर फलचित्त हे विपाक चित्त आहेत. मग्गाची जी प्रॅक्टिस म्हणजे जे अर्यो अठ्ठंगिको मग्गो प्रॅक्टिस केल्याने सोतापन्न मग्ग जेव्हा प्राप्त होतो, तर तसंच त्या हिशोबाने पुढे प्रॅक्टिस करत करत आसेवती भावेती बहुली करोती करत करत सोतापत्ती फल चित्त प्राप्त होतं. हे फलचित्त हे विपाक चित्त आहे. म्हणजे मग्ग चित्त याला कुशल चित्त म्हटलं आहे आणि फलचित्तला विपाक चित्त म्हटलेलं आहे. तर कोणते आहेत ते फलचित्त? सोतापत्ती फलचित्तं, सकदागामी फलचित्तं, अनागामी फलचित्तं, अरहत्त फलचित्तं चेती इमानी चत्तारीपी लोकुत्तर विपाक चित्तानी नाम. तर हे अशा प्रकारे हे चित्त आहेत. लोकुत्तर, कुशल, विपाक, चित्तं. हे किती आहेत? 4 आणि 4 8 आहेत. म्हणजे जेव्हा विपස්සना केल्या जाते, तर विपස්සना करत असताना जेव्हा सोतापत्ती मग्ग चित्त प्राप्त होतं डायरेक्ट, ते आहे तेव्हा ते सिंगल सिंगल चित्त म्हणून मोजलं जातं. एक चित्त म्हणून. पण 20 केव्हा मोजल्या जातात? जेव्हा ध्यान प्रॅक्टिस करून म्हणजे समथ प्रॅक्टिस करून, ध्यान प्रॅक्टिस करून, रूपावचर चे 5 ध्यान जे आहेत, ते प्रॅक्टिस करून जेव्हा मग्ग आणि फलचित्त प्राप्त होतात, तर प्रत्येक चित्ताचे जसं सोतापत्ती मग्ग चित्त आहे, त्याचे 5 ध्यान प्रमाणे जर चित्त बघितले आपण, तर 5 ध्यान चित्त मिळतील आपल्याला. मग्ग चित्त, सोतापत्ती मग्ग चित्ताचे 5 ध्यान चित्त. तर त्याप्रमाणे जर बघितलं, तर प्रत्येकी 5 ध्यान चित्त जर बघितले, तर हे 8 अर्य चित्त हे जे आहेत, 8 चित्त जे आहेत मग्ग फलाचे इंटू 5 ध्यान चित्त, रूपावचर ध्यान चित्त, त्याप्रमाणे 40 होतात. तर 4 मग्ग चित्त, 4 फलचित्त आहेत हे. आणि हे पैयाचे चित्त आहेत. कुशल चित्त हे पैयाचे आहेत. हे 4 आर्य सत्य समजून केलेले अर्यो अठ्ठंगिको मग्गो च्या प्रमाणे त्या मार्गावर प्रॅक्टिस केल्याने हे चित्त प्राप्त झाले आहेत. हे पैयाचे चित्त आहेत. हे पैयाचे चित्त आहेत. आणि आपण म्हणू शकतो की हे कुशल चित्त आहेत. कामावचर आणि रूपावचरामध्ये कम्म चित्त म्हणतो आपण. पण पण लोकुत्तरमध्ये आपण यांना कुशल चित्त म्हटलं गेलं आहे. कुशल चित्त म्हटलं गेलं आहे. कामावचर आणि रूपावचरामध्ये कुशल चित्तांचे म्हणजे ते कम्माचे चित्त आहेत. पण लोकुत्तरमध्ये हे जे चित्त आहेत त्यांना कुशल चित्त म्हटलं गेलं आहे. आणि विपाक चित्त आहेत हे कालविमुक्त लोकुत्तर चित्त आहेत. लोकुत्तर चित्त आहेत. म्हणजे 31 पेन्स जे आहेत, 31 लोक जे आहेत, त्यांना ट्रान्सेंड करून, त्यांना पार करून हे चित्त उत्तर म्हणजे त्याच्या पलीकडे गेलेले आहे 31 प्लेन्सच्या. तर हे लोक जे आहे, हे आपण संयोजन जेव्हा बघतो, तर तेव्हा यांना राग म्हटला गेला आहे ना. कामराग, रूपराग, अरूपराग हे अटॅचमेंट्स आहेत या लोकला. कामराग, रूपराग, अरूपराग हे संयोजन आहेत. आणि हे राग असल्यामुळे म्हणजे अटॅचमेंट आहे. राग म्हणजे अटॅचमेंट इथे. आणि ती अटॅचमेंट कशाला? तर आपल्या नामरूपला.
अटॅचमेंट नामरूपला. रूप, वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान. नामरूपला अटॅचमेंट. तर नामरूपला अटॅचमेंट म्हणजे पंचखंदाला अटॅचमेंट. म्हणजे उपादान, पंचखंदाला उपादान. आणि म्हणून म्हटलं आहे, लोक म्हणजे पंच उपादान खंदा दुःखा. धम्मचक्कपवत्तन सूक्तामध्ये शेवटी जे 7 जे सांगितले आहे दुःखाचे कारण, त्याच्यानंतर म्हटलं आहे तथागतांनी, बुद्धांनी, संक्षिप्तेन पंच उपादान खंदा दुःखा. पंच उपादान खंद इथे अभिधम्माच्या अनुसार कामराग, रूपराग, अरूपराग जे संयोजनामध्ये निघतात. आपण पुढच्या चार्ट किंवा स्लाइडमध्ये बघू. तर लोकोत्तर हे 5 जे आहेत नामरूप किंवा 5 खंद जे आहेत, पंचखंद, यांच्या बाहेर यांना क्रॉस करण्याचं, त्यांच्या प्रती अटॅचमेंट नाही करायचं, क्लिंगिंग नाही. ऍक्च्युली उपादानचं ट्रान्सलेशन जर बघितलं ना, तर उपादान म्हणजे अटॅचमेंट, क्लिंगिंग, सारखं सारखं त्याला आसक्ती करणं, तर त्याला म्हटलं आहे. नाहीतर तण्हा जी आहे ती क्रेविंग म्हटलं आहे. तर क्लिंगिंग जो शब्द आहे तो म्हणजे तण्हाला पण अटॅचमेंट कधी कधी म्हटला गेलेला आहे. पण इथे उपादान शब्द आहे, पंच उपादान खंदा. तर जेव्हा नामरूप म्हणजे लोकला, या 31 लोकच्या पारचे जे हे लोकुत्तर चित्त आहे, याचा अर्थ तिथे नामरूप नाही. आणि नामरूप नसल्यामुळे पटिसंधीच्या वेळेस, कारण हे कम्माचे चित्त नाही, तर कम्म पण नाही, कम्म निमित्त नाही, गती निमित्त नाही याच्यामध्ये, म्हणजे पुन्हा जे पटिसंधी चित्त आहे तिथे पुन्हा जन्म नाही, पुन्हा जन्म नाही नामरूप नसल्यामुळे. आणि म्हणून जे जातीपी दुःख आहे तिथे नाही, जातीपी दुःखामध्ये नाही, ते फ्री फ्रॉम जन्म, विमुक्त, जन्मापासून विमुक्त. तर हे लोकुत्तर चित्त झानच्या प्रमाणे आपण बघितलं की जसं सोतापत्ती मग्ग चित्त आहे, हे ह्या 5 झानच्या हिशोबाने म्हणजे समथ भावना केल्याने, झान प्रॅक्टिस केल्याने, समथ भावना केल्याने, आधी चित्ताला शांत केल्याने, म्हणजे रूपावचरामध्ये जे ब्रह्मविहार आहे, मेत्ता, स्पेशली मेत्ता भावना स्पेशली. कारण मेत्ता भावना काय करतं, व्यापादला किंवा पटिघला रिड्यूस करतं मेत्ता भावना. तर वितक्क विचार पीती सुख एकगता सहितं पटम जान कुशल चित्तं, हे जे चित्त आहे सोतापत्ती मग्ग चित्त, वितक्क विचार पीती सुख एकगता सहितं पठम झान सोतापत्ती मग्ग लोकुत्तर कुशल चित्त, अशा प्रमाणे आपण वाचायला पाहिजे. तसंच द्वितीय झान, तृतीय झान, चतुर्थ झान, पंचम झान, हे असे 5 चित्त झानचे सोतापत्ती मग्ग चित्तासोबत जुडले जातात. आणि तसंच फलचित्त हे विपाकाचे चित्त आहेत. मग्गाचे चित्त कुशल चित्त आहे आणि फलाचे चित्त विपाकाचे चित्त आहेत. असे करून हे 20 मग्ग झान कुशल चित्त आणि फल झान विपाक चित्त असे मिळून 40 होतात. तर नारद महाथेर काय म्हणतात की हे लोकीय जे आहे तिथे कम्म हे प्रिडॉमिनंट आहे आणि लोकुत्तर मध्ये पय्या, विजडम प्रिडॉमिनंट आहे. असे 4 कुशल लोकुत्तर चित्त, म्हणून यांना कम्म चित्त नाही म्हटलं गेलं आहे, त्यांना पय्या चित्त किंवा कुशल चित्त म्हटलं गेलं आहे. आणि हे जे 8 चित्त लोकुत्तर चित्त आहे, हे पंच उपादान खंद, हे 5 ऍग्रिगेट्सच्या अटॅचमेंटचे आहे. उत्तर म्हणजे ज्याच्या पलीकडे जाणं, तर लोकाच्या पलीकडे जाणं म्हणजे हे पंच उपादान खंदाच्या पलीकडे जाणं आहे, त्याला पार करणं आहे. तर हे जे डेफिनेशन जे सांगितलेलं आहे लोकुत्तरचं, हे स्ट्रिक्टली अप्लाय करतं ह्या 4 मग्गाला, 4 मग्ग चित्ताला. आणि जे विपाक चित्त आहेत, लोकुत्तरचे फलचित्त आहे, ते या लोकीय मधून, लोकीय लोक राग पासून, म्हणजे हे 3 रागचे जे चित्त आहेत, कामराग आणि किंवा भवराग आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यापासून मुक्त झालेले चित्त आहे.
तर संयोजन बद्दल म्हटलेलं आहे मग. आणि संयोजन जर आपण बघितलं तर हे संयोजन सोतापन्न अर्यपुगल मध्ये 3 संयोजन निघतात. हे सगळ्यांना माहिती आहे. सक्काय दिठ्ठी विचिकिच्छा सीलबत परामस, नाही का? आणि सोतापन्नमध्ये हे जे निघतात 3 संयोजन, हे आहेत 4 लोभ मूल दिठ्ठीगत संपयुक्त चित्त निघून जातात आणि दिठ्ठीगत विप्पयुक्त 4 चित्त जे आहेत ते राहतात. दो मनस्सचे चित्त राहतात आणि मोहमूलमधून विचिकिच्छाचं जे चित्त आहे ते निघून जातं आणि उपेक्षा सहगत उद्धचे संपयुक्त चित्त राहतं. तर हे एवढे चित्त राहतात सोतापन्नमध्ये. 7 चित्त सोतापन्न व्यक्तीमध्ये अकुशल 12 मधून फक्त हे 7 चित्त राहतात. पण हे बघितले. आणि संयोजन कोणते कोणते पाहन केले, कोणते काढून टाकले, तर सोतापन्न म्हणजे पहिले 3 सोतापन्न मध्ये काढले. काम, छंद आणि व्यापाद किंवा व्यापाद म्हणण्यापेक्षा पटिग्घ चित्त, काम, राग आणि पटिग्घ हे म्हटलं आहे. तर काम, राग आणि पटिग्घ हे सोतापन्न मध्ये जे चित्त आहे तेच चित्त राहतात, 7 चित्त. पण त्यांच्यामधला कामराग आणि पटिग्घ म्हणजे दोषचे जे 2 चित्त आहेत ते कमी होतात. त्याची इंटेन्सिटी कमी होते, ते सद्दागामी आहेत. आणि जेव्हा कामराग आणि पटिग्घ पूर्णपणे निघून जातात तर अनागामी होतं. आणि जेव्हा रूपराग, अरूपराग, मान, उद्धच्च आणि अविज्जा हे निघून जातात तर ते अर्हत होतात. तर याचा अर्थ अनागामी होतात तेव्हा अनागामी अर्य पुग्गल हे अरूपावचरमध्ये जरी उत्पन्न झाले तरी पण ते तिथून अर्हत होऊन जातात. दुसरे पण सोतापन्न सद्दागामी पण आले तरी पण त्यांचे तिथून पण त्यांचे जे क्लेश आहेत ते कमी होतात. कमी होत होत ते तिथून पण अर्हत होऊ शकतात बाकी अर्य पुगल. अपाय विमुक्त सोतापन्न चित्त जे आहे ते अपायमधून विमुक्त चित्त आहेत. आणि लोकोत्तर चित्तभेद हे अशा प्रकारे आहे. सोमनस चित्त जे आहेत म्हणजे झान भेद प्रमाणे जर घेतले तर 32 आहेत. उपेक्षा 8 झान भेद प्रमाणे. आणि कुशल चित्त, विपाक चित्त अशा प्रकारे आहे 4 आणि 20. 4 आणि 20. आणि झान भेद प्रमाणे अजून जर आपण बघितलं तर प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम असे 8 चित्त प्रत्येकाचे मग फल मिळून हे असे 40 चित्त आहेत. आणि पूर्ण 89 आणि 121 चित्त यांचे हे टोटल केलेले आहेत इथे. चित्तभेद, भूमिभेद, वेदनाभेद इथे सोमनस्स चित्त 62 121 मध्ये 62 सोमनस्स चित्त यायला पाहिजे. अशा प्रकारे आज आपण रूपावचर आणि लोकोत्तर हे 2 वचर बघितलेत. आज इथे थांबू आपण. हे सगळे जे बुक्स आहेत जे आपल्यासाठी अवेलेबल केलेले आहेत ह्या ऑथर्सनी, सगळे भंते आणि इतकी त्यांची करुणा आपल्यासाठी मेत्ता की त्यांनी आपल्याला पुढच्या जनरेशनला हे कंटिन्यू राहावं आणि धम्म समजत राहावा याच्यासाठी त्यांनी जे पण एवढी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप मेत्ता. आणि सगळ्या सत्वांसाठी या लोकांमध्ये 31 लोकांमध्ये सगळ्यांसाठी खूप खूप मेत्ता. सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता, सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता, सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता. निब्बाणस्य पच्चयो होतु आणि बुद्ध शासनं चिरं तिष्ठतु. बुद्ध शासनं चिरं तिष्ठतु. बुद्ध शासनं चिरं तिष्ठतु. साधु साधु साधु. साधु 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 साधु. ज्यांना प्रश्न आहेत ते प्लीज हात वरती करा, म्हणजे क्लिक करा हँड रेज बटनवर. निर्जराजी तुम्हाला प्रश्न आहे, अनम्यूट करून करा प्लीज.
थँक्यू ताई. जय भीम ताई. जे जे 31 प्लेन्स आहेत त्याच्या समोर पण प्लेन्स आहेत, तर ते ज्या 31 प्लेन्सच्या समोर जे प्लेन्स आहेत ते बुद्धाचं चित्त तिथे जातं का ताई? 31 प्लेन्स ना, त्याच्या पलीकडे प्लेन्स नाही आहेत. त्याच्या पलीकडे लोकुत्तर काय आहे, तर ते एक शहर आहे असं म्हटलेलं आहे. द सिटी ऑफ निब्बाण असं म्हटलेलं आहे. ते लोकीय नाही. तर 31 प्लेन्स जे आहेत हे पूर्ण लोक आहेत. हे सर्व लोक जे आहेत, जिथे जन्म होतो, नामरूप उत्पन्न होतं, ते 31 प्लेन्सच आहेत. असे अनेक 31 प्लेन्स आहेत. तर लोकोत्तर जन्म मरणच्या म्हणजे भवच्या लोकापासून विमुक्त आहे. तर 31 प्लेन्सच्या पलीकडे कोणते प्लेन्स नाहीत. लोकोत्तर आहे, म्हणजे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे ताई? हो हो, थँक्यू. ओके. अशोकजी. वरदानी वैशाली, मला एक प्रश्न होता की आपण स्वतःपन्न झाल्याच्या नंतर कसं ओळखायचं की हा माणूस स्वतःपन्न आहे? बरं. स्वतःपन्नामध्ये काय आहे की सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा आणि सीलबद्ध परामर्श आहे ना, ह्या 3 गोष्टी निघून जातात. तर तुमच्या तुमचा प्रश्न मला समजला तसा. आवाज कमी आला, पण तुमचा प्रश्न हाच आहे ना, कसं ओळखायचं स्वतःपन्न व्यक्तीला? हो 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 हो. बरं बरं बरं. तर तर स्वतःपन्न व्यक्तीला जे वरच्या स्तरावर आहेत ते ओळखू शकतात. पुथुजन ओळखू शकत नाहीत स्वतःपन्न व्यक्तीला, म्हणजे दुसऱ्या व्यक्तींमधून. जे स्वतःपन्नच्या वरचे व्यक्ती आहेत, जसे सगदागामी, अनागामी, अरहत, हे ओळखू शकतात स्वतःपन्न व्यक्तीला. पण स्वतःपन्न व्यक्ती स्वतःसाठी चेक करून बघू शकतात की त्यांचा जो विश्वास आहे, जी श्रद्धा आहे बुद्ध धम्म संघावर ना, तर सक्काय दिठ्ठी आणि सीलबद्ध परामर्श म्हणजे अशा कोणत्या ब्लाइंड बिलीव्स नाही आहेत की काही असा अंधविश्वास नाहीये. कम्म विपाक वर आधारित, म्हणजे ते बिलीव्ह करतात, ते विश्वास आहे कम्म विपाक थिअरीवर. सम्मा संबुद्ध या सृष्टीमध्ये उत्पन्न होतात, जे स्वतःच्या ज्ञानाने या लोकामध्ये ते बुद्धत्व प्राप्त करतात स्वतःच्या ज्ञानाने. याच्यावर विश्वास आहे त्यांचा. आणि तर हे जे गोष्टी आहेत, तर नेहमी जे मग्ग आणि फल प्राप्त करतात, जसे सोतापन्न का नसो, ते ती हेतुक पुद्गल असतात. ती हेतुक म्हणजे ज्यांच्यामध्ये लोभ, दोष, मोह नाही. अलोभ, अदोष, अमोह आहेत जे. तर असं स्वतःहून आपण समजू शकतो स्वतःसाठी की आपण त्या मार्गावर आहे की नाहीये. एवढं तर आपण समजू शकतो. कारण आपण प्रॅक्टिस अशी करत राहायची की आपले ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी होतील. सक्काय दिठ्ठी, स्पेशली सक्काय दिठ्ठी खूप एक मेजर गोष्ट आहे. इथे दिठ्ठी जी म्हटली आहे, आपण खूप डिस्कस केलं, अकुशल चित्तामध्ये 10 मिथ्या दिठ्ठी आहेत. आणि दुसरी गोष्ट, दिठ्ठीमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की अत्तचा भाव, म्हणजे 4 प्रकारे आपलं चित्त विप्पल असं होतं, म्हणजे कन्फ्यूज होतं 4 प्रकारे. कोणतं? जेव्हा आपण अनिच्छला नित्य समजतो, जेव्हा आपण दुःखला सुख समजतो, जेव्हा आपण अनत्तला अत्त समजतो, म्हणजे पंचखंड जे आहेत आपले त्याला आपण अत्त समजतो. आणि फोर्थ आहे की जे अशुभ आहे, जी अशुभ संज्ञा आहे आपली नामरूपची, रूपची फॉर दॅट मॅटर, तर त्याला आपण शुभ समजतो. हे 4 गोष्टी चित्त विप्पल असं आहे, कन्फ्युजन आहे, गोंधळ आहे. तर ह्या गोष्टीतून आपण अशा प्रकारे आपली दिठ्ठी आपण म्हणजे प्रॉपर करू शकतो, सम्मा दिठ्ठी. तर दिठ्ठी जी आहे ती मेन आहे.
दिठ्ठी जी आहे ती मेन आहे आपल्याला कुशल धम्म समजायसाठी. कुशल आणि अकुशल धम्म काय आहे हे समजायसाठी दिठ्ठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर असं आपण स्वतःसाठी समजू शकतो. पण जेव्हा दुसऱ्यांचं समजायचं आहे तेव्हा दुसरे जे जसं स्वतःपन्नापेक्षा वरच्या स्थितीमध्ये आहे तेव्हाच ते समजू शकतील की तो समोरचा व्यक्ती स्वतःपन्न आहे ना. सुत्तामध्ये एक्सप्लेन केलेला आहे ना. अनाथ पिंडक आणि त्यांची मुलगी, त्यांचं उदाहरण आहे की मुलगी भाऊ म्हणते त्यांना. तेव्हा तेव्हा अनाथ पिंडक बुद्धांजवळ जाऊन विचारतात की असं का बरं म्हटलं म्हणून. तर तेव्हा सांगतात की ती सगदागामी आहे, वरच्या स्थितीवर आहे आणि आणि अनाथ पिंडक स्वतःपन्न होते म्हणून तिने तसं म्हटलं. तर असे उदाहरण पण आहेत सुत्तामध्ये. ठीक आहे अशोकजी. येस मॅम, थँक्यू व्हेरी मच. हो. प्रवीणजी. नमो बुद्धस्थ. जय भीम ताई. अनंत आभार तुमचे, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलंय. खूप खूप मैत्री. ताई माझा प्रश्न असा आहे की जर कर्माचा विपाक निश्चित आहे, म्हणजे ते सगळं विपाक तर येणारच आहे, पण मग अनिच्य कसं समजायचं? आपण असं म्हणतो सगळं अनिच्य आहे, मग कर्माचा विपाक जर निश्चित आहे तर अनिच्य कसं म्हणता येईल त्याला मग? कर्माचा विपाक पण अनिच्य आहे ना. कर्माचा विपाक पण म्हणजे 4 प्रकारचे कर्म आहेत. त्यामध्ये कोणते कोणते कर्म म्हणजे जे 3 प्रकारचे कर्म आहे त्याच्यासोबत अहोसी कर्म पण आहे. अहोसी कर्म म्हणून पण एक कर्म म्हणजे एक आहे की ज्याचा विपाक नाही मिळत. तर ते पण ते वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहे, वेगवेगळ्या वेळेस आहेत. या जन्मात आहेत, पुढच्या जन्मात आहेत, त्याच्या पुढच्या जन्मात आहेत त्याचे विपाक. तर जर पुढच्या जन्मात नाही मिळाले तर ते कधी नाही मिळत, असे पण आहेत अहोसी कर्म. तर कर्म पण अनिच्य आहेत. म्हणजे हे नाही आहे, एकदम कन्फर्म नाहीये. आणि कर्म विपाक थिअरी समजणंच खूप कठीण आहे. पण अनिच्य आहे आपण जेव्हा म्हणतो तर अनिच्य आपण कोणाला म्हणत आहे, कशाला म्हणत आहे अनिच्य? तर अनिच्य हा जो धम्म आहे ना, हा परमत्थाचा धम्म आहे. हा परमत्थाचा धम्म आहे. नेचर ऑफ रियालिटी. परमत्थ काय? तर नाम आणि रूप. नाम काय आहे? तर चित्त आणि चेतसिक. तर चित्त, चेतसिक आणि रूप हे अनिच्य आहे. निब्बाण नित्य आहे. अनिच्य काय आहे? चित्त, चेतसिक आणि रूप म्हणजे नाम आणि रूप हे अनिच्य आहे. तर चित्त अनिच्य आहे. तर चित्ताबद्दल आपण जेव्हा अहेतुक चित्तमध्ये विधी चित्त जेव्हा बघितले आपण, जसे चक्षुद्वार विधी नाही का. तर चक्षुद्वार विधीमध्ये किती चित्त उत्पन्न होतात? ते भवंगामधून निघाल्यावर पंचद्वार वज्जन, चक्षु विज्ञान, संपटी छन्न, संतीर्ण, ओठप्पन, 7 जवण चित्त, 2 तदारमण चित्त नंतर भवंगमध्ये जातात. तर हे जे चित्त आहेत, एक एक चित्त म्हणजे एक एक चित्त जे उत्पन्न होतं तर ते उत्पन्न होतं, नष्ट होतं. मग दुसरं चित्त उत्पन्न होतं, ते नष्ट होतं, दुसरं नष्ट होतं. मग तिसरं चित्त उत्पन्न होतं, तिसरं चित्त नष्ट होतं. अशा प्रकारे ते सिरियली जसं इलेक्ट्रिसिटी पास होते वायरमधून एकामागे एक, तर तसे हे चित्त उत्पन्न होतात एकामागे एक. आणि ते चित्त उत्पन्न होतात, नष्ट होतात. ऍक्च्युली ते 3 प्रकारे सांगितलेलं आहे अभिधम्मामध्ये, अजून डिटेलमध्ये ते सांगितलं आहे. उत्पाद, स्थिती, भंग. उत्पन्न होणे, स्थित राहणे आणि भंग होणे. तर म्हणजे ते निघून जाणे. तर हे जे 3 स्टेजेस आहेत, हे एका चित्त खणाचे स्टेज आहे. एक चित्त खण या 3 स्टेजेसमध्ये पुन्हा सबडिवाइडेड आहे. आणि हे जे चित्त उत्पन्न होतं, हे जर आपण म्हटलं की म्हणजे एका ब्लिंक ऑफ एन आय मध्ये, म्हणजे एकदा आपण पापणी मिचवतो किंवा एकच छरा एकदा असं करतो, चुटकी वाजवतो, तर तेवढ्या वेळामध्ये सहस्र कोटी एवढे चित्त उत्पन्न होतात आणि नष्ट, म्हणजे 1000 crores चित्त, 1000 करोड चित्त उत्पन्न होतात आणि नष्ट होतात फक्त तेवढ्या थोड्या वेळात. तर म्हणून हे चित्त तसेच चेतसिका त्या चित्तांसोबत उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. जसे ते चित्त आहे, कुशल चित्त आहे, तर शोभन चेतसिका त्याच्यासोबत उत्पन्न होतात, नष्ट होतात. अकुशल चित्त आहे तर अकुशल म्हणजे चेतसिका त्यांच्यासोबत
उत्पन्न होतात, नष्ट होतात त्या चित्तासोबत. तर हे सोबत उत्पन्न नष्ट होणारे जे चित्त चेतसिका म्हणजे नाम आहे आणि तसेच रूप सुद्धा तसंच आहे. तर अ, एक रूपचा क्षण जर म्हटलं तर तो 17 चित्त क्षणाच्या बरोबरीत आहे. एक रूपखंड हे हे 17 चित्तखंड आहेत. तर म्हणून रूप थोडं जास्त वेळ असतं. रूपाची अवधी थोडी जास्त वेळ असते. चित्त खूप फास्ट उत्पन्न आणि नष्ट होतं. तर हे अनित्य आहे. नाम आणि रूप म्हणजे आता आपण जे बोलत आहे, इतक्या वेळ आपण बोलत आहे, संभाषण करत आहे. तर जे आधीचं जे चित्त होतं ते तर निघून गेलं. चित्ताचं अस्तित्वच नाही. रूपाचं अस्तित्वच नाही. म्हणजे ते स्थित नाही राहत असं लांब दीर्घ काळासाठी. प्रत्येक क्षण नवीन चित्त, नवीन चेतसिका, नवीन रूप उत्पन्न होत आहे आपलं आणि ते कोणत्या आधारावर होत आहे? आपल्या आधीच्या चित्ताच्या आधारावर होत आहे. जे आता आधीचं जे चित्त होतं, जसे आता आपण सगळे इथे बसून धम्म शिकलो आपण. म्हणजे आता सगळे बसून आपण कुशल कर्म केलं. तर कुशल चित्त उत्पन्न झालं, ज्ञान संपयुक्त चित्त उत्पन्न झालं आणि याच्या आधारावर जे चेतसिका होत्या त्या पण तशाच उत्पन्न झाल्या, शोभन चेतसिका, पैंद्रिय म्हणतात किंवा अमोह चेतसिका, जी शोभन चेतसिका शेवटची जी आहे त्याच्या सोबत म्हणजे सती पण आहे. सतीमध्ये म्हणजे सती म्हटलं तर पहिलं सद्धा, सती सेकंड. तर ह्या चेतसिका सुद्धा उत्पन्न झाल्या, शोभन चेतसिका आणि नष्ट. तर हे उत्पन्न नष्ट होत आहे प्रत्येक क्षणात आणि याच्या आधारावर आपला नेक्स्ट मोमेंट असतो. तर विपाक जे येतं ना आपल्याला, हे या आपण उत्पन्न केलेल्या चित्तांच्या आधारावर विपाक येतो आपल्याला. हा कर्माचा विपाक आहे. हा आणि जेव्हा तथागतांनी आपल्याला कर्म विपाक थिअरी सांगितलेली आहे, तर कशी आहे ही, किती कसं म्हणायचं की मी तर म्हणणार की हे आश्चर्य आहे. जे आश्चर्य, अद्भुत म्हटलं आहे ना धम्मामध्ये, आश्चर्य, अद्भुत असं जे म्हटलेलं आहे, पालीमध्ये हे शब्द आहेत की आश्चर्य धम्मो. कसा आहे हा, की आता म्हणजे तथागतांनी आपल्याला सांगितलं की आता तुम्ही कुशल चित्त उत्पन्न करा, तर तुम्हाला कुशल विपाक येतील आणि ते सुख विपाक देतील. कारण कुशल कर्माचा विपाक काय आहे आणि त्याचं लक्षण काय आहे, तर सुख विपाक लक्षण आहे. तर तुम्ही तुमच्या दुःखच्या पलीकडे चालले. तर सोतापन्नमध्ये जेव्हा तथागत सांगतात की तुम्ही 4 अपायातून मुक्त म्हणजे 4 अपायाच्या दुःखातून मुक्त आणि सुगती म्हणजे सुखाकडे आपण जात आहे अशा प्रकारे. तर हे जे कर्मविपाक आहे आपल्याला, हे आज म्हणजे एक कंट्रोलमध्ये आणतो आपण. जसं सील संवर करत आहे, तर काय करत आहे? आपल्या कर्माला आपण कंट्रोलमध्ये आणत आहे. आपल्या म्हणजे आपल्या अशा स्थितीमध्ये आणत आहे की आपण ते संवर करतो, की त्याला आपला लोभ कमी करतो. अशा स्थितीमध्ये आपण आपल्या मनाला शिकवत आहे, ट्रेनिंग देत आहे. तर सील म्हणून जरुरी आहे आणि मेत्ता भावना म्हणजे द्वेषचे चित्त, द्वेष नाही करणे, मेत्ता भावना करणे हे खूप इम्पॉर्टंट. आणि पठमझान हे सोतापन्नसाठी पठमझान तर नाही, पण सील आणि मेत्ता भावना हे खूप जरुरी आहे सोतापन्नसाठी. त्याच्याने आपली दिठ्ठी निघत आहे. आणि सगळ्या लोकांसाठी, म्हणजे आपण कोणत्या व्यक्तीसाठी इथे बोलत नाहीये. आपण आपल्या चित्ताला वरच्या स्थितीवर न्यायच्यासाठी कर्म करत आहे आणि त्या चित्ताची वरची स्थितीचं जे कर्म आपण करत आहे, तथागतांनी ही आपल्याला सिक्रेट चावी दिलेली आहे की कसं आपण प्रयत्नशील राहून आपण असं करू शकतो की आपलं फ्युचर आपण आता बदलू शकतो. हे चॉईस आहे आपल्याजवळ. हे चॉईस आहे. म्हणून तथागत म्हणतात वसल सुत्तमध्ये, जन्मानी कोणी वसल नसतं. वसल म्हणजे आउटकास्ट. आणि जन्मानी कोणी ब्राह्मण नसतं. आपल्या कर्मानी वसल होतं आणि कर्मानी ब्राह्मण होतं असं म्हटलेलं आहे वसल सुत्तामध्ये. तर हे आता या क्षणामध्ये आपल्याला चॉईस आहे की आपल्याला काय चूज करायचं आहे. म्हणून कर्म पण
अनिच्च आपण बघितलं, अनिच्च कशाला म्हणतो, हे नामरूप जे आहे त्यांचा तो गुणधर्म आहे, अनिच्च दुःख अनत्त ना, अनिच्च विपरिणाम धम्म आणि अनत्त हे 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 परमत्थाचे गुणधर्म आहेत आणि कम्म आपले काय आहेत आणि कसे कम्म आपल्या हातामध्ये आपण काही लिमिट पर्यंत आपण कंट्रोल करू शकतो, कारण आपल्याला आपले मागचे जन्म माहित नाही ना. आताचा जो जन्म आहे ना तो मागच्या जन्माच्या पटिसंधीचा आहे. मागच्या जन्मात आपण जे कर्म केलेत ना त्याच्या आधारावर आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. आपण बघितलं आता पटिसंधीमध्ये. पटिसंधी ते एक चित्त मागच्या किंवा त्याच्या आधीच्या कर्माचं, आधीच्या जन्माच्या कर्माचं चित्त जे या जन्माच्या आधी मरायच्या वेळेस शेवटचं चित्त जे उत्पन्न झालं ते हे जन्म दिलं आपल्याला. म्हणून आपल्याला माहित होत नाही की आपण ती हेतू काय द्विहेतू काय, आपल्याला काही माहित नाही. पण आपल्याला एवढं कळतं की हा जो जन्म आहे त्याचा जो भवंग आहे तो या जन्माचा नाही, या जन्माच्या कर्माचा नाही, मागच्या जन्माच्या कर्माचा आणि त्याच्या आधीच्या जन्माच्या कर्माचा आहे. तर प्रवीणजी मी थोडं जास्त एक्सप्लेन केलं, पण तुमचं क्वेश्चन सॅटिस्फाय झालाय? साधू साधू साधू. थँक्यू सो मच ताई. थँक्यू सो मच. साधू साधू साधू. बरं सुरेशजी. साधू साधू साधू. बरोबर, साधू साधू साधू. सुरेशजी तुमचा प्रश्न? हा, नमो बुद्धाय जय भीम मॅडम जी. माझा म्हणजे याचा संबंधित आहे, जसं स्वतःपत्ती सुखदागामी हे, जसं आता आपण म्हणालात ना की सखुदागामी असेल किंवा अनागामी असेल, हे जे आहेत हे पुद्गल म्हणजे कुठे यांना ओळखू शकतात, स्वतःपत्नीला ओळखू शकतात. म्हणजे जे स्वतःपत्नीच्या वरचे जे आहेत ते एक दुसऱ्याला ओळखू शकतात. मग माझा प्रश्न असा सिंपल आहे की आता स्वतःपत्तीवाले आहेत समजा 4-5 आहेत, तर ते एक दुसऱ्याला ओळखू शकतात का की हाय स्वतःपत्ती आहे म्हणून? हा, आता कसं आहे ना, आपण इथे आता हा प्रश्न आता पहिल्यांदा मी ऐकत आहे, पण छान प्रश्न आहे तुमचा. तर स्वतःपत्तीचं चित्त एकमेकांना म्हणजे स्वतःपत्तींना समजतं का? तर त्याच्यामध्ये पण स्वतःपत्ती फल प्राप्त झालेले आहेत हे, नाही का? समजा 4 जण आहेत स्वतःपत्ती फल प्राप्त झालेले, तर तिथे पण कसं आहे, कोणी सकदागामीच्या जवळ पोचलेले आहेत. म्हणजे ते सगळे चौघे पण सकदागामी मग्ग चित्त आहेत त्यांचे, बरोबर? सकदागामीच्या जवळ पोचलेले, नाही का? तर सकदागामीच्या जवळ म्हणजे सकदागामीच्या मार्गावर असलेले आहेत जे ते मागे पुढे असतील, एक असा अंदाज आपण लावू शकतो. तर त्याप्रमाणे ज्यांचे जास्त शुद्ध झालेले चित्त आहेत, म्हणजे सकदागामी म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये कामराग आणि पटिग्घ कमी झालेला आहे, जास्त शुद्ध चित्त आहेत, तर ते तसे त्याप्रमाणे ते कदाचित ते तसे ओळखू शकत असतील असा आपण अंदाज लावू शकतो. कारण हा प्रश्न पहिल्यांदाच मी ऐकला, तर म्हणजे या स्तरावर मी असं सांगू शकते. बाकी मी अजून जास्त नाही बोलू शकणार याच्यावर. नाही म्हणजे याचा म्हणजे स्वतःपन्न जे आहे ते एक म्हणजे कोणका मग्गावाला आणि दुसरा फलवाला आहे ना, म्हणजे स्वतःपन्न जे 2 आहेत. तर आता हे समजा दोघे म्हणजे फलवाले आहे, म्हणजे फलवाले म्हणजे 2 स्टेट केलेले आहेत, फल आहे. तर माझा तो प्रश्न आहे की म्हणजे जे समजा 4-5 स्वतःपत्ती फलवाले प्राप्त झालेले आहेत, तर ते एक दुसऱ्याला म्हणजे आपण ओळखू शकतात काय? हा बापा, कारण की स्वतः तर आपल्याला ओळखता आपण करू शकतो, पण ते दुसऱ्याला असं करू शकतात का की बाबा ते हा एक स्वतःपत्ती पूर्ण फलदायक आहे? हा माझा प्रश्न. हा, तर स्वतःपत्तीच्या याच्यामध्ये पुढे मार्ग आहे ना, सकदागामी मार्ग आहे ना. जसं स्वतःपत्ती फल प्राप्त झालं तर सकदागामी मार्गला लागले ते, नाही का? तर सकदागामी मार्गमध्ये ते कोणी मागे पुढे असू शकतात ना, जरी स्वतःपत्ती फल प्राप्त आहेत तरी कोणाचे कामराग आणि पटिग्घ हे 2 जे सकदागामी मार्गाचे आहेत हे कमी झालेले असू शकतात, त्यांचं चित्त जास्त शुद्ध असू शकते आणि त्याप्रमाणे ते असू शकतात. बरं, अशा केसमध्ये स्वतःपत्तीमध्ये अशी गोष्ट आहे, पण अर्हतामध्ये हे असं नाही. अर्हतामध्ये एकमेकांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आले आहेत, जसे सारिपुत्त थेर आणि महाकोठ्ठित थेर यांचे प्रश्न उत्तर आहेत आणि ते जेव्हा असे धम्मा
धम्मावर चर्चा करतात, असे सुत्त आहेत, महामोगलान थेर, सारिपुत्त थेर, हे जेव्हा चर्चा करतात तेव्हा ते ते एकमेकांबद्दल म्हणजे ते धम्माचं विश्लेषण जेव्हा करतात, अनालिसिस करतात, त्याच्यामध्ये त्यांचं सहमत असतं, सेम मत असतात त्यांचे. तर तेव्हा अर्हत जे आहेत ते सहमतीचे असतात. पण सोतापत्ती लेवलवर पण त्यांचे मत तसे सेम व्हायला पाहिजेत, पण त्यांचे जे कामराग आणि पटिग्घ आहेत, म्हणजे पुढचे अजून संयोजन आहेत नाही का, रूपराग, अरूपराग, मान, उधच्च आणि अविज्जा, हे जे आहेत हे सुद्धा आहेत त्यांच्यामध्ये. हे वेगळे वेगळे पण राहू शकतात, पण ऍक्च्युली एकदा ते मार्गाला लागले तर जवळपास त्यांची समज एकसारखी होते. ओके, धन्यवाद मॅडम. साधुवाद. बरं बरं. सुजाता कोठळेजी, तुम्ही हात वर केला होता आधी. हा मॅडम. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. मगाशी जो प्रश्न होता ना, म्हणजे त्याचं काय कसं ओळखायचं कोण हे आहे, नाही आधीच्या जन्माचा विपाक किंवा आधीच्या कर्माचा विपाक आणि ते अनित्य. तर म्हणजे मला फक्त विचारायचं होतं की ते त्याच्यामध्ये चेतना पण खूप महत्वाची असते ना, म्हणजे ह्या मोमेंटला तुमची चेतना आणि किंवा मन, तर त्याच्यावर आधारित तुम्हाला पुढचे परिणाम बुद्धांना म्हणायचं होतं ना, म्हणजे मागच्या कर्माचा तर फल तुम्हाला भेटेल, पण त्याही पेक्षा इम्पॉर्टंट आहे तुमची ह्या मोमेंटला चेतना किंवा प्रेझेंट मोमेंट मध्ये राहून चांगले कर्म करणं किंवा ते शिकणं. हो, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे सुजाताजी. कारण यालाच फ्री विल पण म्हटलं आहे. म्हणजे आता या क्षणामध्ये मी मोकळी आहे की मला माझी चेतना कुशल करायची आहे की अकुशल करायची आहे. तर चेतनाहं भिक्कवे कम्मं वदामी. तर आधी मी कसे पण कर्म केले असावे, त्याच्याबद्दल काही नाही, पण आता या क्षणात जेव्हा बुद्धांचा धम्म ऐकल्यावर कुशल काय अकुशल काय जे थोडं थोडं समजायला लागतं आपल्याला, तर या क्षणामध्ये मी कुशल कर्म करायचं जे ठरवते ते पुढचं कोर्स ऑफ ऍक्शन होऊन जातं, पुढचा रस्ता होऊन जातो. तर जसं बुद्धांनी सांगितलं, चेतनाहं भिक्कवे कम्मं वदामी, चेतनाच कर्म आहे आपलं. तर चेतना कुशल ठेवली तर कुशल कर्म, चेतना अकुशल असेल तर अकुशल कर्म. तर हे कसे डिसाईड होतात, हेतूनी डिसाईड होतात. अकुशल हेतू लोभ दोष मोह आणि कुशल हेतू अलोभ अदोष अमोह, अशा प्रकारे. तर मग चेतना म्हणजे तुमचं थॉट तुम्हाला अवेअर असायला पाहिजे ऑल द टाइम. हो, चेतना हा फोर्स आहे, हा आपल्या चित्ताचा फोर्स आहे, म्हणजे की जो आपल्याला ते कर्म करायला प्रवृत्त करतं. हा थॉट आहे, थॉट प्रोसेसच आहे, एनर्जी आहे ती थॉटची. एनर्जी. ओके ओके, थँक्यू सो मच मॅम. ओके ओके. सुनंदाजी, तुमचा प्रश्न. नमो बुद्धाय मॅडम. तुम्ही हा जो उपक्रम चालू केलेला आहे अतिशय खूप चांगला आहे, ज्याच्यामुळे आम्हाला मराठीमध्ये अगदी छानपैकी समजतंय. माझा प्रश्न असा होता की चित्त आणि चेतसिका ज्या आहेत त्या ऍटमॉस्फिअर मध्ये फ्री रेडिकल म्हणून मूव्ह होत असतात का, आणि त्या लाईक वेवलेंथ सारख्या आपल्यावर त्यांचे मोमेंट्स असतात आणि त्यातनं आपण ते वेदर इट इज कुशल और अकुशल आपण ते ऍब्सॉर्ब करत असतो का, म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स, ते मला थोडस आय एम कन्फ्युज अबाउट इट. ओके, तर तुमचा प्रश्न जो मला समजला आहे का, की मी रिफ्रेश करत आहे की तुम्हाला मॉडर्न सायन्स प्रमाणे तुम्हाला बघायचं आहे हे कर्म आणि चित्त काय आहे, बरोबर. तर आपण चित्त जेव्हा बघितलेत ना, तर चित्त आपण जेव्हा कुशलच्या हिशोबाने, कुशल म्हटलं किंवा अकुशल म्हणजे कर्माचे जे चित्त जे आपण बघितलेत ते कसे आहेत की ते एक ड्रायव्हिंग फोर्स आहे तिथे, की हेतू ना, की लोभ दोष मोह किंवा अलोभ अदोष अमोह. तर एक मॉडर्न सायन्सच्या हिशोबाने जर समजलं तर सगळं जे एनर्जी आहे, सगळे नामरूप जे आहे ते फ्रिक्वेन्सीज आहेत, है ना. जर मॉडर्न सायन्सच्या हिशोबाने प्रत्येक मॅटर जी आहे, जे मॅटर आहे, कारण मॉडर्न सायन्स जे फिजिक्स समजतं ते मॅटरच्या रूपातच समजतं,
ते कॉन्शियसनेसच्या रूपात नाही समजत. आता ते क्वांटम फिजिक्स आहे, ते दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण एक जनरली फिजिक्स जे अभ्यास करण्यात आलेला आहे ते मटेरियल फॉर्ममध्ये, रूप फॉर्म अभ्यास करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये जे आपण बघतो तर इवन मॅटर, दे हॅव एक्सप्लेन दॅट इट्स जस्ट वेव्स, फ्रिक्वेन्सीज, नाही का. मॅटर पण फ्रिक्वेन्सी आहे, तर तरंग आहेत. तर आणि तथागतांनी तर एवढ्या वेळ आधीच सांगितलं, पण तथागतांनी तर आणखी डिटेल डिफाईन करून सांगितलं. नाम, चित्त. नाम म्हणजे थॉट प्रोसेस, द पॉवर टू चेंज ॲट एनी पॉइंट, द पॉवर ऑफ, आपण असं म्हणू शकतो की द चेंजिंग पॅटर्न, अनिच्च पॅटर्न जे आहे. तर जे मॉडर्न सायन्समध्ये नाही आहे. तिथे काय आहे की ते एक सेट ऑफ एक्सपेरिमेंट्स करतात आणि ते रिपीट करतात ते सेट ऑफ एक्सपेरिमेंट्स बेस्ड ऑन, अँड दे अंडरस्टँड बेस्ड ऑन द कॉज अँड इफेक्ट थिअरी, जे जे दॅट इज सायंटिफिक इन फॅक्ट. तर कॉज अँड इफेक्ट थिअरी तिथे पण आहे सायन्समध्ये आणि इथे पण आहे कॉज अँड इफेक्ट थिअरी. पण गोष्ट इथे येते की हे जे वेव्ज आहेत का, तथागतांनी हे वेव्ज आहेत किंवा फ्रिक्वेन्सी आहेत, हे चित्त, चेतसिका आणि रूप, हे आताच आपण बोललो ना, हे सगळे वेव्ज आहेत, फ्रिक्वेन्सी आहेत, उत्पन्न होणे, नष्ट होणे, आणि असे ते प्रॉपगेट होतात. तसेच मॉडर्न सायन्स पण तसंच सांगत आहे की हे जे ॲटम मॉडेल जे आहे, हे जे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स हे सगळे फ्रिक्वेन्सीनी मूव्ह होत आहेत आणि त्या फ्रिक्वेन्सीमुळे हे ते वेव्स जनरेट करतात, तरंग जनरेट करतात. आणि असं जेव्हा होत आहे तर इथे स्पेशली चित्तामध्ये, आता बघा जे चित्त अभिधम्मामध्ये सांगितले आपल्याला, स्पेशली कम्माचे चित्त जे आहेत, जसे अकुशल कम्माचे चित्त, ते संखारिक, असंखारिक आहेत. आणि सेम कुशल कम्माचे चित्त जे आहेत कामावचरामधले, या लोकामधले, ते संखारिक, असंखारिक आहेत. याचा अर्थ काय आहे, ते वी आर इन्फ्लुएन्स्ड बाय अदर्स. आपण इन्फ्लुएन्स होतो. जर आपण चांगल्या लोकांमध्ये राहिलो, कुशल कर्म करत आहे, तिथे जसं आपण विहारात जातो तिथे सगळे कुशल कर्म करत राहतात, धम्मदेसना ऐकत राहतात, बसतात, भंतेंना भोजनदान देत असतात, जे पण तिथे सील पालन करत असतात. तर हे वातावरण झालं सेवन करायचं वातावरण झालं. जसं मंगलसूक्तामध्ये सांगितलं आहे, असेवनाच्या बालानं पंडितानंच सेवना. म्हणजे तथागत पण म्हणतात की अशा वातावरणात राहिल्याने आपल्यावर त्याचा प्रभाव होतो, अशा वातावरणाचा प्रभाव होतो आपल्यावर. तर हे वातावरणाची गोष्ट आहे. म्हणजे संखारिक आणि असंखारिक या फॉर्म्युलामध्ये, असंखारिक म्हटलं तर आपण स्वतःहून करतो, कारण ते आपल्यामध्ये असतं, की कारण ते आपण आधी केलेलं असावं, किंवा आता आपण ती चेतना उत्पन्न केली की मला करायचं आहे, या दोन गोष्टीमुळे. आणि ससंखारिक असलं तर आपल्याला कोणी म्हणतं किंवा आपण त्या वातावरणात असल्यामुळे आपण दुसऱ्यांना पाहून करतो, तर त्याला म्हटलंय ससंखारिक. तर अशा प्रकारे हे आपण समजू शकतो की वातावरणाचं म्हणजे मी आकाशाचं नाही म्हणत आहे, पण तशा एन्व्हायरमेंटमध्ये ते जे चित्त, म्हणून म्हणतात की उपोषण ना फुल मूनला करायला पाहिजे, पौर्णिमेला, आणि अमावस्येला करायला पाहिजे, आणि अष्टमीला करायला पाहिजे, अठ्ठमीला. तर का असं डिसाईड झालेलं आहे? कारण जास्त लोक त्या दिवशी ते तसं फॉलो करतात आणि त्याचा प्रभाव मल्टिप्लाय होतो. ऍक्च्युली फिजिक्सच्या फॉर्ममध्ये जर अंडरस्टँड करायचा प्रयत्न केला ना, तर कसं आहे की इंटेन्सिटी जी आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. म्हणजे एक व्यक्ती फॉलो करत आहे, दोन व्यक्ती फॉलो करत आहे, तर ती खूप मल्टीफोल्ड मल्टिप्लाय होते. तर म्हणून असं डिसाईड करतात. इवन आपण विपස්සना करायला जातो तर तेव्हा पण गुरुजी म्हणतात की तुम्ही रोज एक वेळ ठरवा आणि त्यावेळेस सकाळच्या या वेळेस सगळेजण मिळून ध्यान करा. तर दॅट्स द इन्फ्लुएन्स. आपण असं समजू शकतो भौतिक लोकांमधून, म्हणजे जे आपलं भौतिक व्यवहार आहे त्याच्यामधून आपण समजू शकतो की हाऊ नाम अँड रूप बोथ आर लाईक वेव्स. They are not permanent, they are fluctuating, those are frequencies, and that they are all around us, whether kusala or kusala. Yeah. पण याच्यामध्ये एक पॉइंट हा पण आहे की कम्मज रूप आणि चित्तज रूप. रूप कशापासून उत्पन्न होतो आपल्यामध्ये? तर आपल्यामध्ये रूप चित्तापासून रूप उत्पन्न होतं आणि
म्हणजे आपण हे जे चित्त अभ्यास करत आहे ना आता, आणि जे डेव्हलप करतो ना आपण चित्त, कुशल चित्त जे डेव्हलप करतो कुशल कम्मानी, तर त्याच्यापासून पण रूप उत्पन्न होतो. म्हणून त्यांना शोभन चित्त म्हटलं आहे. जे मॅनिफेस्ट पण असे चांगले होतात, ब्युटिफुल होतात. आणि कम्मापासून पण रूप उत्पन्न होतं, कम्मज्य रूप. आणि उतुज्य रूप पण आहे, उतूपासून, क्लायमेट पासून पण रूप उत्पन्न होतं. तर जसं झाडाचं आहे ते, अशा प्रकारे रूप उत्पन्न होतं. आणि ओज पण आहे, ओज धातू, ते पण त्याच्यापासून पण रूप, म्हणजे जसे अरूपावचरमध्ये आणि रूपावचरमध्ये स्पेशली, अरूपावचरमध्ये तर नाही, कारण तिथे रूप नाही आहे. पण रूपावचरमध्ये तिथे ते आहार घेत नाहीत, ते जेवण करत नाहीत. त्यांना वथू नाही आहे, जिव्हा वथू, टंग नाही आहे. म्हणजे जरी असली तिथे ती जागा आहे त्यांची, पण तिथे ते टेस्ट करू शकत नाहीत, पसाद नसल्यामुळे, जिव्हा पसाद नसल्यामुळे. तर तिथे ते ओज धातूनी जिवंत राहतात, ओज धातूनी तिथे जिवंत राहतात ते. तर पीती, स्पेशली पीतीनी जिवंत राहतात तिथे ते. तर म्हणजे ते झांमध्ये जी पीती आहे ना, त्याच्यानी ते जिवंत राहतात. तर ते त्यांचं एनर्जी आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की जे वरच्या लोकचे पण आहेत, म्हणजे कामावचरच्या वरचे, जसे रूपावचर, अरूपावचर आहेत, तिथले जे आहेत सत्व, ते पण कसे एनर्जीवर जिवंत आहेत ते पण. तर हे म्हणजे सगळ्या पॉइंट्सला जास्तीत जास्त धरून मी तुम्हाला म्हटलं आहे. तसं हेल्प होतं की फिजिक्स वगैरे किंवा मॉडर्न फिजिक्स वगैरे जेव्हा आपण अभ्यास करतो, तर ते जे एक्सप्लेन केलं आहे ना तिथे, त्या हिशोबाने आपण समजायला गेलं ना, तर कुठेतरी सिमिलॅरिटीज आपल्याला दिसतात, की त्याप्रमाणे आपण समजू शकतो बेसिकली. ते हेल्पफुल आहे. ठीक आहे. येस मॅडम, मी जेव्हा थोडा अभ्यास केला तेव्हा मला ती खूप सिमिलॅरिटी जाणवली, बिकॉज आय एम अ डॉक्टर, आणि माझा कल थोडासा सायन्सकडेच होतो. आणि देन आय ट्राय टू कम्पेअर मॉडर्न सायन्स अँड बुद्धास टीचिंग, आणि त्याच्यामध्ये एवढी सिमिलॅरिटी जाणवते की बुद्धांनी विदाउट एनी इक्विपमेंट ही हॅज रिअलाइज सो मेनी थिंग्स. मीन्स द एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज दॅट पॉवर टू अप्रेज अवर सेल्फ. म्हणजे इवन आपल्या जे चित्त आहेत त्यांना आपण मॉडिफाय करू शकतो, आपल्या कम्मांना आपण मॉडिफाय करू शकतो. आपण म्हणजे वी कॅन स्टॉप द निगेटिव्हिटी अँड इन्क्रीज द पॉझिटिव्हिटी. हे सगळं आपल्या स्वतःमध्येच आहे, फक्त ते डेव्हलप करून आणि त्याची प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. एवढं असं मला समजलं म्हणजे यातनं. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि एक आहे की, कारण मी फिजिक्सची इथे प्रोफेसर पण आहे युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्या हिशोबाने जे पण लेटेस्ट डेव्हलपमेंट्स आहेत, थोडंफार मला फिजिक्सची पण माहिती आहे, तिथे शिकवते मी. तर गोष्ट ही आहे की एक बुद्धिझम अँड सायन्सवर एक टॉक आहे. तो तिथे म्हणजे इथे एका भन्तेंनी सांगितलं होतं तिथे. तर तो एक टॉक आहे, त्याच्यामध्ये मी आणखी पॉइंट्स कव्हर केले आहेत याचे, सेम याचेच बुद्धिझम अँड सायन्सवर, बेसिक लेवलवर. आम्हाला त्या टॉकची हे मिळेल मॅडम, जर क्लिप असली तर वी कॅन लिसन टू इट. या शुअर, आय शेअर दॅट. या, ओके. पंथक जी, तुमचा प्रश्न. हा, जय भीम, नमोबुद्धाय मॅडम. जय भीम, नमोबुद्धाय. ह्या मागच्या सुजाता डॉक्टर मॅडमच्या प्रश्नामध्ये आलंबन चित्तेती चित्तम, जर आलंबन असेल तर हा पण एक पॉइंट त्याच्यामध्ये होऊ शकतो ना. म्हणजे बाकी बरंच रूपावचरच्या अनुषंगाने आणि व्हायब्रेशनच्या अनुषंगाने आपण फार क्लिअर केलं. पण पौर्णिमेचं पण जे आहे ते, आता भारतामध्ये पौर्णिमा वेगळ्या दिवशी राहते, युएस मध्ये वेगळ्या दिवशी राहते, कॅनडामध्ये वेगळ्या, सौदीला वेगळं. तर हा पण एक फरक पडतो ना, शेवटी प्रतीत समुत्पन्नच आहे. आणि मला प्रश्न हा होता की जे उद्धकराम पुत्त आणि आलार कलाम जे आहेत, जे अरूपावचर मध्ये आहेत, त्यांचा कालावधी फार कल्पामध्ये सांगितलेला आहे. तर हा कल्पाचा कालावधी पण म्हणजे असा मेन्शन केलेला होता का, म्हणजे साहित्यामध्ये आहे तसं की इतके कल्प इथे अरूपावचर मध्ये आहे म्हणून बुद्ध तिथे गेले नाहीत, पण ते
7व्या आणि 8व्या ध्यानामध्ये होते, तर त्यांचा तिथे विपाक झाला आणि ते तिथे विपाकच भोगत आहेत असं हो, बुद्धक्रम आहे. आणि आलार कलाम. आहे. लिटरेचरमध्ये मेन्शन आहे, की आलार कलाम हे अभिधम्माच्या हिशोबाने 8वं ध्यान प्राप्त होते. 8वी समापत्ती म्हटलाय. 8वी समापत्ती म्हटलं तर अकिंचन आयतन. अकिंचन आयतन. तर अकिंचन आयतन प्राप्त होते ते. ती समापत्ती प्राप्त होते. आणि ते जेव्हा तथागत म्हणजे जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतात, त्यावेळेस ते विचार करतात आणि त्यांना मग कळतं की ते इथे नाही आहेत, नाही का? पण तथागतांना 31 लोकांबद्दल माहिती होती ना. तर 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 हे जे अकिंचन आयतनवर त्यांनी ध्यान केलेलं होतं फोकस, आलार कलामांनी, ते तिथेच त्यांचा विपाक मिळाला त्यांना. अकिंचन आयतन मध्येच विपाक मिळाला त्यांचा. जन्म तिथेच झाला, त्याच लोकांमध्ये. कारण त्यांनी खूप प्रॅक्टिस करून घेतलं होतं ते. तर तिथे आणि उदक रामपुत्त जर म्हटलं तर नेव संया ना असंया, हे जे चौथं आहे, चौथं अरूप चित्त, त्याच्यामध्ये त्यांनी प्रॅक्टिस केलं होतं. नेवसय्या तर उदक रामपुत्तांनी नाही केलं प्रॅक्टिस. राम जे होते, वडील जे होते, त्यांनी प्राप्त केलेलं होतं. उदक त्यांचा मुलगा होता. आणि एका सुत्तामध्ये मेन्शन पण आहे की फॉल्स क्लेम करायचे ते प्राप्त आहे म्हणून, पण त्यांना त्यांचा जो मार्ग होता, त्यांच्याजवळ उदक जे आहेत, म्हणजे रामचे जे पुत्र आहेत उदक, त्यांच्याजवळ मार्ग होता नेवसंया ना असंयाचा. आणि तो मार्ग ते सांगतात बोधिसत्व, म्हणजे त्यावेळेस बुद्ध नाही प्राप्त झालेला, म्हणजे सिद्धार्थ गौतमांना ते मार्ग सांगतात आणि ते प्राप्त करतात. तर इथे आपण म्हणू शकतो की ते नेवसंया ना संया या स्थितीमध्ये, म्हणजे जिथे परसेप्शन नाही आहे आणि नाही पण आहे, म्हणजे इट्स लाईक सेइंग नो. नो म्हटलं की ते डिफाईन होतं, म्हणून ते त्या हिशोबाने ते सांगितलेलं आहे. कारण नाहीतर ते डिफाईन होणार नाही नाहीतर. तर म्हणून तर नेवसंया ना असंयामध्ये उदक रामपुत्त असतात, जेव्हा तथागतांना बुद्धत्व प्राप्त होतं. तर इथे लाईफ स्पॅन काय आहे? लाईफ स्पॅन आहे 84,000 कप्प नेवसंया ना असंयामध्ये. आणि आलार कलाम हे 60,000 महाकप्प आलार कलाम, हे वर्णन आहे टेक्स्टमध्ये. आणि हेच नाही, जे ते जे मुनी असतात ना, काळदेवीला काळदेवीला जे विजिट करतात, तथागत चा जन्म होतो तेव्हा ते येतात, रडतात, हसतात ना, ते सुद्धा हा असित मुनी, त्यांचं नाव आहे काळदेवीला, कालदेवला नाव आहे त्यांचं, म्हणजे एज फार एज आय नो. तिथे म्हणजे हे कोणत्या पुस्तकात आहे? द क्रॉनिकल्स ऑफ द बुद्धामध्ये, जे विचित्रवंश भंतेंनी लिहिलेलं आहे हे. तर याच्यामध्ये मेन्शन आहे की उदक रामपुत्त आणि काळदेवला जे आहेत ते नेवसंया ना असंया या लोकांमध्ये जन्म झालेला आहे यांचा. आणि इतके दीर्घ त्यांचं आयुष्य आहे, एवढं म्हणजे 84,000 कप्पा आणि 60,000 महाकप्पा याच्यामध्ये नेवसंया अकिंचन आयतनमध्ये. तर अशा प्रकारे वर्णन आहे या टाइम पिरियडचं. पण जर जनरली जर बघितलं तर तिथे साधं साधं असं वर्णन आहे की आकाशांच्या आयतनमध्ये 20,000 कप्प, जे विज्ञानांच्या आयतन आहे तिथे 40,000 कप्प, मग अकिंचन आयतनमध्ये 60,000 कप्प आणि नेवसंया ना असंया आयतनमध्ये 80,000 कप्प, असं जनरल एक अंडरस्टँडिंग आहे. एवढं दीर्घ आहे तिथे लाईफ म्हणून. मॅम, हे कोणत्या बुक मध्ये सांगितलेलं आहे? कोण बोलताय? मी आम्रपाली बोलतोय मॅम. हा, हे
द क्रॉनिकल्स ऑफ द बुद्ध. ओके. बरं. पंथकजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं? हो जे मॅडम. तुम्ही म्हटलं की वेळ वेगळा वेगळा आहे पूर्ण पृथ्वीवर, ते पण ठीक आहे. ती एक वेव्ह येते. तुम्ही जर बघितलं ना, तर जो दिवस असतो ना एक, तो वेव्ह आहे एक जस्ट है ना, ती हो. एक वेव्ह येते. ती वेव्ह पूर्ण त्या दिवसाची 24 आवर्सची ती एक वेव्ह येते नाही का, एका दिवसाची. तर त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे सोबत पण आहे, पण ॲट डिफरंट मोमेंट्स ऑफ टाइम आहे. इट्स अ कंटिन्युइटी असं म्हणू शकतो आपण. हो. शेवटी व्हायब्रेशन तर आहेच, ते तर हो, झालं. व्हायब्रेशन्स आणि आहेत. आणि आलंबनचं पण एक फार महत्वाचं, म्हणजे जोपर्यंत आलंबन. चक्षूला ते हो, भेटत नाही, जर हो. काही एखादा डॉक्टर ऑपरेशन करत असेल, पेशंटच नसेल, तर ते त्या पद्धतीतली क्रिया उत्पन्नच होणार नाही. त्याला हं, हं. वाचवायचं की काय करायचं. तर हो. आलंबन पण फार महत्वाचं आहे. म्हणून समता आणि आलंबन. हो. या थँक तर आलंबन महत्वाचं आहे, बरोबर आहे. कारण हे जे विज्ञान आहे ना, जे आलंबन आहे, रूप वेदना संज्ञा संखार विज्ञान, आणि अ, आलंबन नाही, सॉरी, हे तर खंड आहेत. रूप, सोत, गंध, रस आणि कायाचा फोटब्ब, हे जे आलंबन आहे ना, हे आलंबन आणि मनाचं धम्म, हे 6 आलंबन जे आहेत, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हे आलंबन जे आहे, त्याचं विज्ञान होतो, त्याचं नॉलेज होते, लोकीय नॉलेज जे आहे आपलं, तिथून होतं. पण ऑब्जेक्ट जे आहेत, म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कसं, की जेव्हा आपण कोणतं कुशल कर्म करत आहे, तर तिथे ऑब्जेक्ट काय झालं? ऑब्जेक्ट तिथे कुशल कर्माचं ऑब्जेक्ट जे आहे, ते ज्ञान आहे ना, ज्ञाननी ड्रिव्हन आहे. तर ज्ञान कशासाठी? ते निब्बाणासाठी. तिथे ऑब्जेक्ट निब्बाण अँड ओन्ली निब्बाण. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण हे 6 इंद्रियाचे जे आलंबन आहेत, हे लोकीय आलंबन आहेत. आणि लोकीय आलंबन निब्बाणाला नाही नेत. म्हणून कुशल कर्माचे जे आलंबन आहे, ते नेहमी निब्बाणाचं आलंबन पाहिजे. तेव्हा ते कुशल होणार. हे समजायला पाहिजे आपण. आणि किती पण आपण बघितलं ना, तर लोकीयमध्ये आपण जे समजायला पाहतो, जसं लोकीय नॉलेज, जसं आता फिजिक्सचं नॉलेज आपण बोलत होतो. तर फिजिक्सचं नॉलेज काय लोकीय नॉलेज आहे. ते काही पूर्ण नाही आहे आणि ते खूप लांब आहे अजून बुद्धांच्या सबमयू ज्ञानपेक्षा याच्यानी. म्हणजे कुठेच नाही आहे ते. इट डज नॉट स्टँड एनीवेअर. बुद्धांच्या सबमयू ज्ञान समोर ते कुठेच नाही आहे ते. तर म्हणून फिजिक्सला पण किंवा दुसरे लोकीय ज्ञान जितके पण आहे, त्यांना कॅचअप करायला नॉट पॉसिबल. फक्त सम्मा संबुद्ध. पण प्रत्येक जण प्रयत्न करू शकतं, की जेवढं पण आता आपण अरहत्त मार्गावर जर आपण म्हटलं स्वतःला, कारण आपण बुद्धांचे शिष्य आहे. सम्मा संबुद्धांनी आपल्याला धम्म शिकवलेला आहे आणि आपल्याला बराच काळ आहे अजून धम्म शिकायला. वी जस्ट स्टार्टेड. तर हे जे आहे, तर आपल्याला समजायला पाहिजे, की आणि कितीदा काय होतं, की जेव्हा आपण धम्मचर्चा करतो, ऐकतो, तेवढ्यापुरतं आपण त्या विचारांमध्ये असतो किंवा त्या इंटेन्शनमध्ये असतो, त्या चेतनेमध्ये असतो, कुशल कर्माच्या. मग एरवी काय होतं, जेव्हा आपले क्लेश तेच असतात ना अदरवाईज. तर प्रयत्नशीलता आपण पूर्ण 24 आवर्स नसतो. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आलंबन, लोकीय आलंबन निब्बाणाला नेत नाही. आलंबन कोणतं, ऑब्जेक्ट कोणतं, निब्बाणाचं ऑब्जेक्ट निब्बाणाला. निब्बाणाचं ऑब्जेक्ट कोणत्या रस्त्यानी आहे? अलोभ, अदोष, अमोह रस्त्यानी आहे, पहियाच्या रस्त्यानी आहे. आणि जर आपण द्विहेतुक आहे, तर पहिया पण नाहीये. म्हणजे पहिया आपण डेव्हलप करायचा प्रयत्न करत आहे आपल्या चेतनामध्ये. वी आर ट्राइंग टू लर्न, जे आपल्याला पुढे विपाक देणार. होऊ शकतं की सतत प्रयत्नशील राहिलो आपण या जन्मामध्ये, जरी द्विहेतुक असलो तरी पटिसंधी चित्त आपलं त्रिहेतुक राहू शकतं. तर हे प्रयत्न सुरू आहेत आपले. ठीक आहे पंथकजी? हो मॅडम, बरोबर आहे. साधू. मला त्याच्यात आणखी हे सांगायचं होतं, की बुद्धांनी हा पण उपदेश केला ना एका भिक्खूला, की हे जे धातू आहेत त्यांना वाढवायचं कसं. तर बुद्धांनी ते सांगितलं ना, की हे जे 5 धातू आहे, याच्यामध्ये विज्ञान न गाधती, म्हणजे विज्ञान निर्माण व्हायला नको, तरच ते अनंताच्या इकडे जाईल. तर हे जे 4 धातू आहेत, अग्नी, वायू, पृथ्वी, जल आणि आकाश, याच्यामध्ये विज्ञान निर्माण व्हायला नको. परमर्थकडे. थँक्यू मॅडम. साधू. ओके.
नलिनीजी, तुमचा प्रश्न आहे? नमो बुद्धाय. जय भीम मॅम. नमो बुद्धाय. जय भीम. मॅम, सकाळी आपल्या धम्मसाकाच्या मध्ये एक प्रश्न आला होता की बुद्धांचा जन्म हा रूपवचन मध्ये झाला का? मिसळकर सरांनी तसं कन्फर्म केलं होतं. कन्फर्म म्हणजे सांगितलं होतं की झाला म्हणून. आजच्या कुलावक जातकच्या जातक कथामधून. तुमचं काय थॉट आहे मॅम याच्यावर? तुम्ही काही सांगू शकाल का? अच्छा, तर तुमचं काय मत आहे? झाला होता की नाही? बुद्धांचा जन्म अरूपावचरमध्ये झाला होता असं आहे का? असं म्हटलं का तुम्ही? हो. बुद्धांचा जन्म की बोधिसत्वांचा जन्म? बुद्धांचा जन्म. भगवंतांचा जन्म. बोधिसत्वांचा. बोधिसत्व. कारण जातक मध्ये तर बोधिसत्व आहेत ना, बुद्धांच्या आधीचे जन्म आहेत त्याच्यात. आणि बुद्धांचा जन्म तर आपला मनुष्य म्हणून झाला ना, कारण सम्मा संबुद्ध तर मनुष्य आहेत. तर बुद्धांचा जन्म तर मनुष्य लोकात झालाय, नाही का? बरोबर. तर बोधिसत्वांचा जन्म तसं जर बघितलं तर माझं मत, म्हणजे मी माझं मत सांगत आहे. सॉरी. तर माझं मत जर विचारलं तर अरूपावचर मध्ये काय स्थिती आहे? तिथे रूप नाही. तिथे रूप नाही आणि तिथे फक्त नाम आहे. फक्त नाम आहे. म्हणजे चित्त आणि चेतसिका आहे. शरीर नाहीये तिथे. कर्म कुठे होतात? जिथे तुम्ही काय, वाचा, मनाचे पण कर्म असतात. म्हणून तिथे विपाक असतो त्याचा, त्या अरूपावचरमध्ये. है ना? रूपावचरमध्ये तसे विपाक आहेत अकॉर्डिंग टू जे कर्म केले आहे त्या चित्ताप्रमाणे, त्या ध्यानप्रमाणे, त्या समापत्तीप्रमाणे. आपण ऑलरेडी बोललो आता. तर इथे हा जो प्रश्न आहे की अरूपावचर म्हणजे जेव्हा बोधिसत्वांनी प्रण केलं होतं, अभिनिहार केला समोर, जेव्हा त्यांना बुद्ध व्हायचं होतं त्यावेळेस त्यांनी जे म्हटलं की मला तुमच्यासारखं बुद्ध व्हायचं आहे, तेव्हा एक क्वालिफिकेशन ही होती की निर्यामध्ये जायची तयारी पाहिजे. बोधिसत्वांना निर्यामध्ये जायची तयारी पाहिजे. दुःख म्हणजे दुःखातून मार्ग शोधत आहे, नाही का बोधिसत्व? तर दुःखाचा अनुभव कोणत्या कोणत्या प्लेन्स मध्ये कोणता आहे ते शोधत आहेत. दुःख कोणत्या कारणामुळे आहे ते शोधत आहेत. जिथे सुख आहे, जिथे म्हणजे अनुभवच होत नाहीये वेदनाचा. कारण जर आपण बघितलं तर नेव संज्ञा ना असंज्ञाच्या नंतर जी स्थिती आहे ती आहे संज्ञा वेदयित निरोधा, ही निरोध समापत्तीची सिच्युएशन आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा संज्ञाच नाही आहे, म्हणजे नामचं पण खूप लिमिटेशन आहे, नाही का? नाम म्हणजे आपण असं म्हणू की विज्ञान पण तिथे कमी होत आहे. विज्ञानची स्टेज जाऊन नेव संज्ञा ना संज्ञाची स्टेज आहे आणि त्याच्यानंतर संज्ञा अवेदित, म्हणजे संज्ञाचं पण वेदना नाही, ही स्टेज जेव्हा उत्पन्न होत आहे तिथे. तर याचा अर्थ तिथे कळत नाहीये ना, दुःख तर नाही कळत आहे तिथे. तर चॉईस जी होती बोधिसत्वांची ती दुःखाचं स्टडी करायची चॉईस होती. आणि म्हणून जास्त करून जे आपण जातक वाचतो त्याच्यामध्ये असं मेन्शन हार्डली, म्हणजे माझ्या वाचनामध्ये नाहीये की ते अरूपावचर जन्माला आले या कारणामुळे आहे ते. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ही आहे की असं नाही आहे की बोधिसत्वांनी अरूप समापत्ती किंवा अरूप ध्यान किंवा रूपावचर ध्यान याची प्रॅक्टिस केली नाही. प्रत्येक म्हणण्यापेक्षा जवळपास बऱ्याच जातकमध्ये बोधिसत्व शेवटी या लोकीय मधून, समाजामधून जे काही ते काम करतात ते पूर्ण करून नंतर शेवटी ते अरण्यामध्ये निघून जातात,
समाधी म्हणजे समाधीची प्रॅक्टिस करायला म्हणा किंवा ध्यानची प्रॅक्टिस करायला, आणि त्यावेळेस त्यांनी अरूप ध्यानची प्रॅक्टिस केलेली आहे. असे जातक आहेत. आणि त्याच्यामध्ये फक्त तेच नाही, त्यांच्या सोबतचे लोक आहेत, महामोगलान थेर आहेत, आणि कोंडन्याय आणि काळ देवला, हे सगळे आहेत त्याच्यामध्ये एका जातकमध्ये. आणि त्याच्यामध्ये वर्णन पण आहे की तथागतांनी 8 समापत्ती प्राप्त केलेल्या, तथागत नाही सॉरी बोधिसत्वांनी 8 समापत्ती प्राप्त केल्या आहेत. आणि नंतर ते शिकवतात या सगळ्यांना. आनंद थेर आहेत, आणि एका याच्यात तर महामोगलान थेरांचे वर्णन खूप छान आहे. तर मग अशा आहेत जातक जिथे त्यांनी ध्यान प्रॅक्टिस केली आहे, जिथे त्यांनी अरूप समापत्ती प्रॅक्टिस केलेली आहे, पण त्याच्यासाठी त्यांना तिथे जन्म मिळालेला नाहीये. ते तसं जातक नाहीये की जिथे त्यांना विपाक मिळाला की अरूपावचरमध्ये. का? त्याच्या मागे पण कारण आहे. जेव्हा बोधिसत्वांनी अभिनिहार केला दीपंकर बुद्धांसमोर, तर तेव्हा हा होता पैया वाढवायचा अभिनिहार केला होता त्यांनी. आणि म्हणून पैया कशी वाढणार होती, तर दुःखातून होती ती पैया वाढणार. कारण जेव्हा 4 आर्य सत्य म्हणतो आपण, ते दुःखाचे आहेत, ते दुःखातून मार्ग आहे तिथे, आणि दुःखातून पैया निर्माण होते. दुःख जेव्हा समजतो, जेव्हा विपස්සनामध्ये जेव्हा आपण ध्यान करतो, तर तेव्हा आपण पटिसंभिदा होते ना, पटिसंभिदा प्राप्त झालेली आहे अरहतांना. ते पैयाच्या तलवारीनी भेदन करतात पंचखंडाचं, आणि तेव्हा ते बघतात अनिच्य दुःख अनत्तनी. जे पण उत्पन्न होत आहे ते अनिच्य दुःख अनत्तनी बघणे हे पैया आहे. त्याच्यासाठी रूप पाहिजे, त्याच्यासाठी पंचखंड पाहिजे, त्याच्यासाठी नामरूप पाहिजे, संखार पाहिजे. तिथे संखार रूपावचरामध्ये वरती आहेच नाहीत, संखार तर आलेच नाही तिथे, तसे नाही आले आहेत. जेव्हा अर्य मार्गाने अरूपावचरामध्ये जातात, म्हणजे नंतर बुद्धांचा धम्म शिकल्यानंतर जेव्हा अर्य मार्गाने, म्हणजे आपल्या संखारांना धरून जेव्हा पण ते विपස්සना म्हणजे समथ आणि विपස්සना सोबत करतात, त्यावेळेस अरूपावचरमध्ये सुद्धा संखार ते बघतात आपले अनिच्य दुःख अनत्तनी. अर्य पुग्गल बघू शकतात, अनर्य पुग्गल बघू शकत नाही. आणि बोधिसत्व जे आहेत त्यावेळेस अर्य नॉलेज नव्हतं, त्यावेळेस लोकीयमध्ये अर्य म्हणजे 4 आर्य सत्य नव्हते त्यावेळेस. आणि म्हणून माझं पण हे मत आहे की जरी बोधिसत्व जाऊ शकत असतील 31 प्लेन्स मध्ये बुद्ध झाल्यानंतर, कारण त्यांना पूर्ण 31 श्लोकचं सब्बैन्यू ज्ञान प्राप्त झालं होतं, जरी जाऊ शकत असतील बुद्ध झाल्यानंतर, बोधिसत्व म्हणून ते नाही गेलेत, असं माझं मत आहे. आणि असे कोणते जातक पण मला आढळले नाही. ध्यान जरूर केलेलं आहे त्यांनी, अरूप ध्यान जरूर केलेलं आहे, पण मला जातक नाही मिळाले की बोधिसत्व स्वतः गेले. ठीक आहे ताई. ओके, थँक्यू साधू सो साधू मच. साधू 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 मॅम, खूप सुंदर एक्सप्लेन केलं. थँक्यू. बरं, तर आपण अजून पुढे प्रश्न नसतील तर आपण इथे थांबूया मग. ठीक आहे. आणि सगळे आज जॉईन झाले, खूप खूप मेत्ता सगळ्यांना. आणि खूप छान आपण आज धम्म डिस्कशन केलं. थोडंफार जे पण आपण धम्म समजू शकलो आणि जे मेरिट्स आपण प्राप्त केले आहेत ते आपण सगळ्या 31 प्लेन्स मध्ये शेअर करू. आणि सगळ्यांना आपण आपले हे मंगल मैत्री करू आणि मेत्ता देऊ की सगळे दुःखातून मुक्त हो. सब्बे सत्ता सुखी तत्ता, सब्बे सत्ता सुखी तत्ता, सब्बे सत्ता सुखी तत्ता. साधू साधू साधू. साधू साधू साधू. थँक्यू मॅडम. साधू साधू साधू. थँक्यू साधू 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 साधू. साधू साधू साधू. मॅडम धन्यवाद मॅम. खूप खूप धन्यवाद मॅडम. साधू साधू साधू. साधू साधू साधू.